तर बघा आता जलवाहतूक बघतोय त्यातलं अंतर्गत जलवाहतूक. आता दळणवळण हा जो टॉपिक आहे तो GS1 ला पण आहे, 4 ला पण आहे. आता आपल्याला करायचं कुठं हा प्रश्न असतो, म्हणजे GS4 मधनं करायचा का 1 मधनं करायचा. तर GS1 मध्ये जर बघितलं तर आपल्याला ते महामार्गाचे क्रमांक वगैरे महत्वाचे. त्या महामार्गावर असणारे काही शहर असतील तो कोणत्या शहरांना जोडतात. त्यासोबतच पर्यटन स्थळे. पर्यटन स्थळे हा जो पार्ट आहे तो GS1 मध्ये. मग त्यासोबतच त्याचे जे नंबर आहेत आता बदललेले, उभे सम आडवे विषम, सगळ्यात लांब कोणता, सगळ्यात लांब रेल्वे कोणती वगैरे, हे GS1 साठी सुद्धा महत्वाचं आहे. आता अंतर्गत जलवाहतुकीमध्ये भारतात बराचसा त्याचा विकास झालेला नाही. जर आपण बघितलं शहरामध्ये तर कोलकाता एक शहर आहे जिथं मेट्रो कशी चालवली जाते आपली, त्या पद्धतीने तिथं टॅक्सी सर्व्हिसेस पाण्यामधून चालवली जाते. आता आपण सध्या जिट्टीचा वगैरे विकास करतोय, म्हणजे आता आता त्या गोष्टी सुरू झालेल्या आहेत मुंबईमध्ये. म्हणजे मुंबई ते कोकण जोडण्यासाठी किंवा मुंबई आणि नवी मुंबई जोडण्यासाठी ते काही जेट्टी किंवा रो रो सर्व्हिसेस, रोल ऑन रोल ऑफ, हे सुरू झालेलं आहे. केरळमध्ये बॅकवॉटर्स वगैरे आहेत, पण तसा वाहतुकीच्या दृष्टीने वापर केला जात नाही. आता केरळमध्ये मी बरेच दिवस, म्हणजे गेल्याच 3 महिन्यापूर्वी 15 दिवस होतो तिथं. पण ते बऱ्यापैकी जे आलेप्पी सारखे शहर आहेत ते बॅकवॉटर्सचा वापर करतात. मात्र तिथं पण एका शहरातून दुसऱ्या शहरात जाण्यासाठी तशी व्यवस्था नाही जशी कलकत्त्यामध्ये. कलकत्त्यामध्ये जर तुम्ही तिकडचं म्हणजे अं, वरच्या साईडचं जर बघितलं, म्हणजे कालीमाता मंदिर आहे त्याच्या खाली एकदम साऊथला इडन गार्डनचा एरिया आहे, आणि सगळ्यात वर गेलं तर बेल्लूर मठ आहे. हे जो मोठा स्ट्रिप आहे, म्हणजे मुंबईची कशी वेस्टर्न आणि ईस्टर्न, सॉरी, हार्बर आणि वेस्टर्न लाईन आहे, तशी तिथं मेट्रो पण आहे. वॉटर मेट्रो सुद्धा आहे, म्हणजे वॉटरच्या माध्यमातून तुम्ही तिकीट जसं काढताना लोकलचं, तसंच तिथं तिकीट वगैरे असतं. बोर्ड पण तसेच येऊन लागते, तिकीट वगैरे सेम तसंच चेक होतं. तर तसं कमी ठिकाणी झालेलं आहे. त्यामुळे आता आपल्याला फक्त काय लक्षात ठेवायचं यामध्ये, अंतर्गत जलवाहतुकीचं प्रमाण किती आहे, हायवे कोणते आहेत, त्याचे काय ऑथॉरिटीज कुठे कुठे आहेत. तर त्याच्यामध्ये नद्या, कालवे, खाडी यामधून होणारी जलवाहतूक म्हणजे अंतर्गत जलवाहतूक. आता खाडीचा जर विचार केला तर खाडीमधनं वाहणारी वाहतूक कुठे आहे भारतामध्ये, तर खाडीमधनं किंवा बॅकवॉटर मधनं जर विचार केला तर ती जास्त करून केरळमध्ये आहे. एकच मिनिट, पेन कनेक्ट करतो फक्त. कनेक्ट झालं. सर बघा, खाडीमध्ये जर विचार केला तर केरळमध्ये, कालव्यामध्ये आपण साऊथला किंवा इकडे आंध्र प्रदेशमध्ये काय काय कालवे तयार केलेले आहेत, तिथं पण जलवाहतूक होते. नद्याचा जर विचार केला तर महाराष्ट्रात अशी कोणती नदी नाही स्पेसिफिक जिथं जलवाहतूक केली जाईल. कारण अडचणी काय आहेत की आपल्याकडे रॅपिड्स असतात, धबधबे असतात, आणि पठारी आणि चढउतार प्रदेश आहे. जिथं मैदानी प्रदेश आहे तिथंच या गोष्टीचा विकास होऊ शकतो. ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं काय, बारमाही वाहणाऱ्या नद्या. आपल्याकडे काय किरकोळ नद्या आहेत, गोदावरीला सुद्धा वर्षभर पाणी नसतं, त्यामुळे तिथं जलवाहतूक अवघड आहे. कारण जर आपण चालू केली पावसाळ्यात वगैरे, तर पावसाळ्यात तर जलवाहतूक अवघड असते, आणि उन्हाळ्यामध्ये पाणी नसतं, आणि त्याला मेंटेनन्स पण अवघड आहे. त्या बोटी ठेवायच्या कुठं, ते खराब पण होतात. पंढरपूरच्या वगैरे ठिकाणी काय लिमिटेड स्वरूपात जलवाहतूक आहे, कारण तिथे पाणी मेंटेन केलं जातं. पंढरपूरमध्ये आहेत होड्या वगैरे बघितले असतील तुम्ही, इकडनं पलीकडे वगैरे जायला वापर केला जातो. त्यानंतर मैदानी तलावात ते आता रिक्रिएशनल गोष्टीसाठी, म्हणजे त्याला आपण सहलीसाठी वगैरे ते वापरू शकतो. खोली जास्त पाहिजे आणि पात्र मोठं पाहिजे. जलवाहतुकीस प्रति किमी फक्त 1.19 रुपये खर्च येतो, हे लक्षात ठेवा. हे रिपोर्ट मध्ये आणि स्टेट बोर्ड मध्ये पण लिहिलेलं आहे. ह्याच्यावर प्रश्न येऊ शकतो डायरेक्ट थेट. 1 रुपया 19 पैसे फक्त खर्च आहे प्रति किमी प्रति टन. आता हे सगळ्यात स्वस्त आहे. भारतीय अंतर्गत जलवाहतूक गंगा, ब्रह्मपुत्र, कृष्णा, हुगळी या नद्यामधून होते, कारण ह्या 12 आहेत. त्यातलं हुगळीमध्ये प्रोफेशनल लेवलवर महानगरपालिका ही सर्व्हिस चालवते. म्हणजे आपली महानगरपालिका बसेस कशी चालवते तशी महानगरपालिका तिथली कलकत्ताची या बोट सर्व्हिसेस चालवते. त्याला आपण पुढे बघूया. सर्वाधिक अंतर्गत जलवाहतूक युपी मध्ये 17%. यासोबतच वेस्ट बेंगॉल, आंध्र प्रदेश, त्यानंतर केरळ वगैरे या ठिकाणी होते. 27 ऑक्टोबर 1986 ला IWI, इनलँड वॉटर अथॉरिटी ऑफ इंडिया. आता IWI नोएडामध्ये असण्याचं कारण काय, तर सगळ्यात जास्त जलवाहतूक कुठे होते अंतर्गत, युपी मध्ये होते. सर्वाधिक युपी, त्यामुळे त्याचं मुख्यालय कुठे आहे, युपी मध्येच आहे. याचं काम काय, तर राष्ट्रीय जलमार्गाचा विकास करणे. तरी 2008 पर्यंत फक्त किती होते जलमार्ग, 5च होते.
नॅशनल हायवे कसे आहेत तसे नॅशनल वॉटरवेज 2008 पर्यंत पास होते, हे लक्षात ठेवा. 2004 मध्ये पाटणामध्ये इनलँड सिटीची स्थापना करण्यात आली, प्रशिक्षण देणारी संस्था स्थापन करण्यात आली, आंतरराष्ट्रीय जल परिवहन संस्था. इनलँड वॉटर टुरिझम साठी प्रशिक्षण देणारी होती ती. त्यानंतर नॅशनल वॉटरवेज बिल 2015 मध्ये संमत झालं आणि ह्याच्यामुळे काय झालं तर जी जलमार्गाची संख्या आहे ती थेट वाढून 111 पर्यंत गेलेली. नॅशनल वॉटरवेज ऍक्ट हे कायदा लक्षात ठेवा, प्रश्न विचारण्याची शक्यता ह्याच्यावर जास्त आहे. बिल 2015चा आहे आणि ऍक्ट आलाय 2016चा. म्हणजे खूप कमी गोष्टी आहेत इनलँड वॉटर टुरिझम किंवा आंतरदेशीय जल वाहतुकीमध्ये. त्याच्यामध्ये 5 राष्ट्रीय महामार्ग जे सुरुवातीचे, सुरुवात हल्दिया ते अलाहाबाद, आता 1620 किलोमीटरचा सगळ्यात जास्त लांबीचा आहे. अलाहाबाद म्हणजे कुठे येणार आता, प्रयागराज, सध्याचं नाव प्रयागराज आहे. तर गंगा भगीरथी आणि हुळ या नदीवर वेस्ट बेंगॉलच्या मदतीने तिथं सर्व्हिसेस किंवा जे आता तिथं काय पायाभूत सुविधा कराव्या लागतील तर जे आपण त्याला म्हणतो होड्या नांगरण्यासाठी किंवा त्यांना उतरण्यासाठी तिथं पायाभूत सुविधाचा विकास करावा लागेल. किंवा मग जिथं ते आता होडी उतरण्याची जागा असेल, होडी लावण्याची जागा असेल, तिथून पुढं सिटीपर्यंत जाण्यासाठी किंवा मग हायवेला मिळवण्यासाठी रस्ते पण बांधावे लागतात. भारतमाला परियोजनामध्ये या गोष्टीचा पण समावेश केलेला आहे. सादिया ते दुबरी हे 2 नंबरचं आहे, ब्रह्मपुत्रा नदीवर आहे. आसाममध्ये कोट्टापुरम ते कोलम, आता हे जे आहे ते कालव्यावर आधारित आहे. आता हे जे आहे ना ते कालव्यावर आधारित आहे, हे लक्षात ठेवा. कोट्टापुरम ते कोलम कशावर आधारित आहे, कालवा. हा सुद्धा गोदावरी ते काकिनाडा कालवा आहे आणि तालचेर ते धामरा हे कालवा आहे. म्हणजे फक्त 1 आणि 2 आहेत, हेच फक्त नदीवर आधारित होते. आता कालवा कसा असतो, आर्टिफिशियली तयार केलेला आहे, त्यामुळे तिथं धबधबा वगैरे असण्याचा संबंधच नाही. आणि पाण्याचा जो वॉटर लेवल आहे ती पण मेंटेन केलेली असेल. त्यामुळे पुढचे 3 होते ते कालव्यावर आधारित होते. आता ह्याच्यामध्ये जोड्या लावायला हे 1 2 3 4 ला नंबर विचारून जाऊ शकते त्याला, तर 5 नंबर लक्षात ठेवा. पहिला जो आहे तो सगळ्यात मोठा आहे आणि तिसरा जो आहे तो सगळ्यात लहान आहे. कोट्टापुरम ते कोलम, चंपाकारा कालवा, पश्चिम किनाऱ्याला कालवा, आंध्र प्रदेशच्या जवळचा आहे. त्यानंतर सगळ्या शेवटी तालचेर ते धामरा महानदी ओडिसा, ब्राह्मणी महानदीच्या तिथे आहे. आता CIWTC सेंट्रल इनलँड वॉटर ट्रॅव्हल कॉर्पोरेशन, आता हे जे मुख्यालय जे कोलकातामध्ये 1967 ला अंतर्गत जल वाहतूक महामंडळ कॉर्पोरेशन कोलकाता लक्षात ठेवा. आता अजून एक कसं लक्षात ठेवायची ट्रिक आहे, तर तिथलं कॉर्पोरेशन आहे ना तिथं बोटीची सर्व्हिस पण चालू होतं, त्यामुळे कॉर्पोरेशन योगायोगानं नाव आहे. कॉर्पोरेशन म्हणजे महामंडळ. कोलकाता शहरचं जे महामंडळ आहे किंवा महानगरपालिका आहे ते तिथलं बोटीचे सर्व्हिसेस चालू होते. कॉर्पोरेशन कोलकात्यामध्ये असं लक्षात ठेवा. अथॉरिटी कुठे आहे, नोएडामध्ये. कॉर्पोरेशन कुठे आहे, कोलकात्यामध्ये. तर ह्याच्या समस्या काय असतील तर पाण्याची पातळी कमी होणे, नंतर नद्या कोरडे होणे, काठ जहाज लावणे उपयुक्त नाही. आता समजा काठाला गाळ पण असेल तरी पण लावणं अवघड आहे, दलदल असेल तरी पण अवघड आहे, जास्त खडका असेल तरी पण अवघड आहे. रस्ते आणि रेल्वेपेक्षा खर्चिक अपुऱ्या सुविधेमुळे. आता याचं जे इनिशियल कॉस्ट असते ती खूप कमी आहे तशी, मात्र त्याच्यामध्ये तुम्हाला बाकीच्या गोष्टीचं सुविधा करावं लागते. म्हणजे तिथं जे नदी आहे नदीच्या काठेपासून ते रोडला जोडणार आहे, म्हणजे त्याला कनेक्टिंग दुसरा वे पण तयार करावा लागतो. त्यामध्ये आता खासगी गुंतवणुकीसाठी जसं प्रायव्हेटला रोड बांधण्यासाठी सरकारने सबसिडी सुरू केली, तसं जहाज निर्माणीसाठी सुद्धा सबसिडी
सुरू केलेले आहे. या अंतर्गत बघा खाजगी कंपनीज भांडवल उभारण्यासाठी 30% अर्थसहाय्य मिळतं. हे लक्षात ठेवा. 30% सबसिडी दिली जाते. सबसिडी किती आहे? 30%. भारत बांगलादेश अंतर्गत जलवाहतुकीसाठी करार करण्यात आलाय. कारण सगळ्यात जास्त डेव्हलप झालेला जर कुठला मार्ग असेल तर तो हुगळी आणि गंगा नदीचा आहे. आणि तो पुढचा मार्ग आहे तो बांगलादेशमध्ये. त्यामुळं तिथं सीमा क्रॉस होते ना, मग त्याला इमिग्रेशन करावं लागेल तिथं. मग वाहतुकीमध्ये सुद्धा त्या गोष्टीसाठी करार करण्यात आलेला आहे. वाराणसीला टर्मिनल उभं केलेलं आहे. भारतात पहिलं फ्राईट विलेज तिथं तयार केलेलं आहे. फ्राईट विलेज म्हणजे काय तर माल वाहतुकीला पायाभूत सुविधा देणारं खेड. फ्राईट विलेज, फ्राईट म्हणजे माल वाहतूक. राजस्थानमध्ये जालोर इथं जलमार्ग बंदर विकसित प्रकल्प राजस्थान सरकारने प्रस्तावित केलेला, अजून तो झालेला नाही. राज्या दरम्यान वाहतूक करणाऱ्या जहाजाचे सुसंवादी आणि प्रभावी नियमन व्हावे यासाठी जहाजाची वाहतूक स्वस्त आणि सुरक्षित व्हावी या उद्देशाने जहाज कायदा जो जुना 1971 होता तसंच 11 ऑगस्ट 2021 ला इनलँड वेसल्स ऍक्ट हे लक्षात ठेवा. वेसल्स म्हणजे जहाज, इनलँड वेसल्स ऍक्ट. बघा जसं इंटरनॅशनल एअरपोर्ट अथॉरिटी आहे, नंतर त्याचा ट्रॅफिक कंट्रोल सुद्धा वेगळा विभाग आहे. म्हणजे जहाज येतात जातात म्हणजे जहाजामध्ये वेगवेगळ्या कंपनीचे आहेत. इंडिगो असेल, स्पाइसजेट असेल किंवा मग आता टाटाचं विस्तारा वगैरे, तर त्यांच्यामध्ये कोऑर्डिनेशन पाहिजे. म्हणजे कुठला जहाज कधी उतरणार आहे, कधी उडणार आहे, त्याला भाडं वगैरे ते ठरवलेलं असतं. तसंच जहाजासाठी जर आपल्याला जास्त वाढवायचं असेल तर जहाजाच्या ज्या वेगवेगळ्या सर्व्हिस प्रोव्हायडर कंपन्या आहेत किंवा त्याच्यामध्ये रडार वगैरे सिस्टीम आहे ती सुद्धा डेव्हलप करावी लागेल. आणि त्यासाठी कायदेशीर आधार देण्यासाठी इनलँड वेसल्स ऍक्ट हा 2021 ला संमत केलेला हे लक्षात ठेवा. त्याचं सागरी जल वाहतुकीचा कमी खर्च आणि मालवण करण्याची क्षमता अधिक, त्यामुळे सागरी जल वाहतुकीस अधिक महत्व देण्यात आलेलं आहे. जे आपण मागेच बघितलं 70-80%, आता ते आकड्यावर वेगवेगळ्या संस्थांचे वेगवेगळे 70 ते 80%च्या दरम्यान जी वाहतूक होते ती वजनानुसार सागरी किमतीनुसार आहे. किमतीनुसार 70-80% आणि वजनानुसार 90च्या पुढे आहे. आणि जास्त अवजड माल असतं ते सागरातच किंवा म्हणजे त्याला आपण मरीन वेनच पुढे पाठवलं जातं. त्याला आपण त्याला नेव्ही म्हणतो, मर्चंट नेव्ही. मर्चंट नेव्ही आणि इंडियन नेव्ही ह्याच्यामध्ये फरक आहे. मर्चंट नेव्ही मधले जे कॅप्टन वगैरे असतात ते त्या माल वाहतुकीसाठी जबाबदार असतात. त्यांना ते ट्रेनिंग वगैरे त्या पद्धतीने दिली जाते. 1-2 महिने किंवा 3-3 महिने त्यांना समुद्रात राहावं लागतं. आणि असं नाही की आपल्याकडं म्हणजे तिथं पोहोचल्यानंतरच त्यांना लगेच सुट्टी होते. ते माल उतरवायला सुद्धा महिना लागतो. मध्ये इराणमध्ये ऍक्सिडेंट झाला होता. तिथे जे उभारलेले जहाज होते त्याच्यामध्ये स्फोटक होती. त्या गोडाऊन मधनं त्या स्फोटक डिटोनेटर आग लागल्यामुळे ते सगळं पूर्ण एक इन्सिडेंट घडला होता. म्हणजे पायाभूत सुविधेमध्ये तिथं सेफ्टी प्रिकॉशन वगैरे सगळ्या गोष्टीची गरज आहे. त्यामुळे सागरी जल वाहतुकीसाठी राष्ट्रीय बंदर मंडळ स्थापन करण्यात आलेलं आहे. कधी? 1959 मध्ये. नॅशनल पोर्ट ट्रस्ट. वर्ल्ड बँकेनं जो अहवाल दिलाय त्यानुसार वाहतुकीचा खर्च, आता हे पण लक्षात ठेवा, सगळ्यात कमी कशाचा असणार आहे? ऑब्व्हियसली जलमार्गाचा आहे. पण हे सगळ्यात कमी कन्व्हिनियंट आहे. कारण तिथं ऍक्च्युअली नॅचरल वॉटरवेज किंवा आर्टिफिशियल वॉटरवेज असणे गरजेचं आहे. आणि डोअर टू डोअर फक्त रस्ते मार्ग आहे. डोअर टू डोअर सर्व्हिसेस फक्त रस्ते मार्गाचा खर्च किती आहे? 2.28 रुपये प्रति टन. लोह मार्गाचा 1.41 प्रति कमी प्रति टन. प्रति टन लिहा तिथं, प्रति टन आहे. 1.41 रुपये प्रति किमी आणि जलमार्गाचा 1.19 रुपये प्रति किमी प्रति टन. इथं 59 नाही, इथं 50 असायला पाहिजे. खाली पण 50 दिले. नंतर एक आपली PSU कंपनी 1961 ला स्थापन झाली, SCI. विकासासाठी स्थापन केले स्पेसिफिक सागरी वाहतूक विकासासाठी शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड. अदानी पोर्ट्स वगैरे फेमस आहे, ऐकलं असेल तुम्ही, बरेच चर्चेत होतो. मध्ये ड्रग्स वगैरे सापडले होते, मोठा साठा सापडला होता. तर त्याच पद्धतीने आपल्या सरकारची सुद्धा एक कंपनी SCI, शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड. रेकॉर्डिंग चालू. 1957 ला वाहतूक व दळणवळण मंत्रालयाअंतर्गत जलवाहतुकीचे जे विषय आहेत त्याच्यामध्ये जलबांधणी, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय हे दोन्ही एकत्रित करून 2004 ला मंत्रालय स्थापन केलं. आपण मागे बघितलं असते. 2009 ला त्याचं परत विभाजन करून जहाज बांधणी मंत्रालय वेगळं केलं, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय
स्थापन केलं. जहाज बांधणीसाठी वेगळं मंत्रालय आणि रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय नितीन गडकरी त्यांच्या नावावर आता पिक्चर पण काढलाय. 2009 ला विभाजन झालेलं आहे, ते 2004 ला एकत्रित केलं होतं. सध्या 7517 किलोमीटर भारतीय किनाऱ्यावर 13 मोठे आणि 200 लहान बंदर कार्यरत आहेत. यातून 3/4 एवढी जलवाहतूक होते. जी मोठी बंदर आहेत त्याच्यामध्ये 75% एवढी जलवाहतूक होते. आता ही आकडेवारी प्रत्येक ठिकाणी वेगळी आहे, पण साधारण 90 ते 95%च्या आसपास असणार. 95% आकारमानापैकी, कारण सोन्यासारख्या ज्या गोष्टी असतील किंवा ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत, किमती वस्तू आहेत, दागिने, खडे, सोनं असेल किंवा मग अजून जास्त काय इलेक्ट्रॉनिक्स आयटम असतील, ते सगळे कुठनं जातील? विमानानं, कार्गो. आणि 68% किमतीची जी वाहतूक आहे ती समुद्र मार्गाने होते, हे लक्षात ठेवा. आता फोर व्हीलर वगैरे ज्या असतील त्या ट्रक्स वगैरे ते जहाजाने येणार आहे. म्हणजे सोने असेल त्याला चोरीची पण भीती आहे ना, त्यामध्ये विमानाने येतं. सोने, दागिने, इलेक्ट्रॉनिक वस्तू, आयसी, अशा ज्या छोट्या आणि महाग वस्तू आहेत त्या एअर कार्गोने येतात. मोठी बंदराचं केंद्र सरकारमार्फत जे पोर्ट ट्रस्ट आहे त्या मंडळामार्फत चालवले जातात आणि लहान बंदर आहेत ते राज्य सरकारामार्फत चालवले जातात. आता तुम्ही भाऊचा धक्का वगैरे बघितला असेल किंवा मग इथं आपल्या मुंबईमध्ये गेल्यानंतर सुसोन डॉक, तिथं जी सिक्युरिटी असते त्याच्यामध्ये पहिलं असतं CISF मोठ्या बंदरात. त्यासोबत बॉम्बे पोर्ट ट्रस्ट आहे, सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंडर आहे. आणि त्यासोबतच कोस्ट गार्ड आहे, जिथनं पाण्याची सरहद चालू होते, पाण्याच्या आतमध्ये कोस्ट गार्ड काम करते. आणि डीप वॉटर मध्ये नेव्ही सुद्धा आहे. कोस्ट गार्ड, नेव्ही, CISF, त्याच्यानंतर मग पोर्ट ट्रस्ट, सगळ्यांची सिक्युरिटी आहे. आणि लहान बंदर जे असतील ते सगळे राज्य सरकारामार्फत त्याचं रेडी बंदर वगैरे जे खालच्या साईडला आहे लोकनी निर्यातीसाठी, ते छोट्या बंदरामध्येच येते. मोठ्या बंदराची संख्या 2000 पर्यंत 11 होती. 2001 ला एन्नोर आणि 2010 ला पोर्ट ब्लेअर 13वं मोठं बंदर स्थापन केलं. आता नाव बदललेले आहेत. 2011 ला चित्तुकोरंचं नाव थिरुव चिदंबरम असं करण्यात आलं. एन्नोरचं नाव कामराज असं करण्यात आलं. हे नाव बदललेले लक्षात ठेवा. तुतीकोरनचं थिरुव चिदंबरम, एन्नोरचं कामराज. के कामराज हे त्यावेळेसचे काँग्रेसचे मोठे नेते होते, काँग्रेसचे अध्यक्ष पण होते. इंदिरा गांधी आणि त्यांच्यात संघर्ष झाल्यामुळे दोन काँग्रेस तयार झाले, इंदिरा आणि सिंडिकेट काँग्रेस. तर 2021 जर विचार केला तर बंदराची स्थापित क्षमता 1560 मिलियन टन एवढी होती. 1560 मिलियन टन सहज लक्षात राहिलं तरी प्रश्न येण्याची शक्यता कमी आहे त्याच्यापाशी. 2020-21 मध्ये मोठ्या बंदरामधून सर्वाधिक वाहतूक निर्यात पेट्रोलियम आणि त्याखालील कंटेनर आणि कोळशाची झालेली. आता आपण जर बघितलं तर सगळ्यात जास्त आपण आयात आणि निर्यात काय करतोय, तर कच्चं तेल आयात करतोय आणि पेट्रोलियम उत्पादन निर्यात करतोय. त्यामुळं सगळ्यात जास्त वाहतूक कशाची होणार आहे? पेट्रोलियम. आता सगळ्यात जास्त व्यस्त जर बंदर बघितलं आपण तर कांडला आहे गुजरातमध्ये. आयात निर्यातीमध्ये पण गुजरात टॉपला आहे. आणि तिथं रिफायनरी जामनगरची एक रिफायनरी एवढी मोठी आहे आणि बाकीच्या भारतातल्या सगळ्या रिफायनरी एकत्रित केल्या तरी जामनगरची मोठी असेल तेवढं तिथं एरिया कॉन्सन्ट्रेटेड आहे. जामनगरची रिलायन्सचे, बरोबर आहे, मुकेश अंबानीचे रिलायन्सची ती रिफायनरी. त्यामुळं सगळ्यात जास्त वाहतूक कशाची होणार आहे मोठ्या बंदरातून? पेट्रोलियम. त्याखालोखाल कंटेनर आणि कोळशाची. कंटेनर मध्ये वेगवेगळ्या वस्तू असतील त्यात, आणि कोळसा पण आपण आयात करतोय मोठ्या प्रमाणात, निर्यात नाही करत. कोळसा काय करतो? आयात. कारण आपल्याकडे वीज निर्मितीसाठी कमी पडतोय. 70%च्या आसपास वीज निर्मिती कोळशापासून करतोय आपण, त्यामुळे कोळशाची आपल्याला जास्त गरज लागते. पेट्रोलियम आयात निर्यात दोन्ही पण करतोय. आणि जर आपण रेल्वेचं बघितलं तर रेल्वेमध्ये सगळ्यात जास्त वाहतूक कशाची करतोय आपण? कोळसा. महाराष्ट्रात मुंबई आणि जेएनपीटीचं नाव अशा नाव होतं, त्यांचं जवाहरलाल नेहरूचं नाव दिलं, जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट. आणि मुंबईचं बंदर होतं, त्याचं ताण कमी करण्यासाठी जेएनपीटीचा बंदर तयार करण्यात आलं. त्यानंतर 48 लहान बंदर आहे. 48 लहान बंदर राज्य सरकारमार्फत चालवले जातात. अलिबाग असेल, मांडवा असेल, खालच्या साईडला बरेच आहेत बंदर. आता महत्वाची मोठी बंदर कोणती? आता डॉक जे असतात ते डॉक माल वाहतुकीसाठी असतात आणि पोर्टवर इतर जहाज सुद्धा येऊ शकतात. डॉकची रचना कशी असते तुम्ही ते बघितलं असेल, ह्याच्यामध्ये जरी बघितलं तर असे इथं खोल पाणी असतं आणि इथं थांबायला जागा असते अनलोडिंग वगैरे करण्यासाठी. आणि इथं सुरक्षित आहे ना, लाटा वगैरे बसून ते सुरक्षित राहतात. आता महत्वाची मोठी बंदर आणि वैशिष्ट्य. आता ह्याच्यामध्ये काय करायचं? आपल्याला नाव लक्षात ठेवायचं, त्याचं काय तर वैशिष्ट्य ते लक्षात ठेवायचं, ह्याच्या बाहेर प्रश्न जाणार नाही.
कांडला जे आहे गुजरातचं बंदर ते सेज क्षेत्राजवळच आहे आणि दीनदयाळ पोर्टचं नामकरण करण्यात आलं आहे. आधी ईपीजेड तयार करण्यात आलं होतं, एक्सपोर्ट प्रोसेसिंग झोन. त्याचं रूपांतर परत सेज मध्ये झालं होतं आणि कांडला परत आपल्याला खडे, हिरे आणि पेट्रोलियम या तिन्हीसाठी सुद्धा महत्वाचं आहे. त्याचं नाव काय केलेलं आहे? दीनदयाळ पोर्ट, हे लक्षात ठेवा. दीनदयाळ उपाध्याय, कारण दीनदयाळ उपाध्यायचं नाव गुजरात सरकार आहे तिथे, त्यामुळे बीजेपीचे लिटरचे नाव आता येणार आहे. मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कच्चे पेट्रोलियमचा व्यापार केला जातो, कारण बॉम्बे आहे, बॉम्बे हायच्या जवळ आहे ना ते. त्यानंतर जेएनपीटी, आता त्यावेळेस काँग्रेसचं सरकार होतं त्यामुळे याचं नाव काय ठेवलं त्यांनी, नावाशेवाचं जेएनपीटी, जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट. मोठे कंटेनर वाहतुकीसाठी महत्वाचं आहे. मशिनरी, कपडे, रसायन. रसायन का, तर तुम्ही जर रायगडचा उत्तर भाग बघितला, उरण वगैरे, तर ते रसायनासाठी फेमस आहे. रसायने, वापी, वरच्या साईडचं गुजरातच्या साईडचं कंपनी आहेत, ते रसायनासाठी फेमस आहे. त्यामुळे रसायन निर्यात असेल त्यासाठी ते महत्वाचं आहे. आधीचं नाव नावाशेवा होतं. तर महात्मा गोवा, लोह खनिज, गोव्याच्या आसपास आणि कर्नाटकच्या जवळ येणारे जे खनिज आहेत ते मारमा गोवा मधनं निर्यात केले जातात. मारमा गोवा गोव्यामधलं एकमेव मोठं बंदर आहे. त्यानंतर न्यू मँगलोर, कर्नाटकामधलं आहे. लोह खनिज, कॉफी, काजू, मॅंगनीज निर्यातीसाठी ते फेमस आहे. बाबा बुदान टेकड्या जवळ आहे तिथनं, तिथनं कॉफीचं उत्पादन घेतलं जातं. त्यानंतर कोचीन कंटेनर टर्मिनल, आता कोचीन पोर्तुगीजांना त्याला डेव्हलप केलं होतं आणि जुनं बंदर आहे. डचाची सुद्धा वसाहत होती कोचीन, आणि तिथं डच वसाहत सुद्धा आहे. कोचीनचं जे शहर आहे ते त्या एक पुढे एक बेट आहे, ते बेटाचं नाव जरा सर्च करा बरं, ते बेटाचं नाव मी विसरत नाही. बोटीने जावं लागतंय तिकडे. त्या तिथं अजून सुद्धा जुन्या वसाहती आहेत पोर्तुगीजाच्या काळातल्या. डच कॉलनी, फ्रेंच कॉलनी, जसं होतं वेगळं. फ्रेंच कॉलनी इकडच्या साईडला होते. कोचीन मध्ये, कोचीनच्या जवळच एक बेट आहे, तिथं आपल्या नेव्हीचा सुद्धा बेस आहे. कोलकात्यामध्ये नदीमुखातलं बंदर आहे, हे लक्षात ठेवा. डायमंड हार्बर नावाने सुद्धा ओळखलं जातं, आणि हुगळी नदीच्या मुखावर ते बंदर तयार करण्यात आलेलं आहे. ओडिसामध्ये पॅराद्वीप, तर ओडिसा आणि झारखंड हे लोह खनिजासाठी फेमस आहे, त्यामुळे लोह आणि अल्युमिनियम निर्यातीसाठी पॅराद्वीप आहे. तर विशाखापट्टणम, लोह खनिज, कोळसा आणि पेट्रोलियम निर्यातीसाठी ते प्रसिद्ध आहे. नंतर एन्नोर आहे, तर मन्नोर झालं एन्नोर. कामराज बंदर, कामराज बंदर असं त्याचं नवीन नाव करण्यात आलेलं आहे. चेन्नई सुद्धा कंटेनर वाहतुकीसाठी महत्वाचं आहे, त्याला गेट ऑफ साऊथ इंडिया असं म्हणतात. चेन्नई 4 प्रेसिडेन्सी शहरापैकी एक होतं, मद्रास त्याचं नाव आहे. आणि चेन्नईमध्ये शहरापैकी सगळ्यात मोठी बीच आहे, लांब बीच आहे, सगळ्यात जास्त लांब असणारा बीच आहे. त्यानंतर तुतीकोरीनला जर गेलं तर कोळसा, तेल, साखर, ते पेट्रोलियम, हे सगळं त्याच्यामधून चालतं. आता तुतीकोरीनचं नाव थिरो चिदंबरम असं करण्यात आलेलं आहे. थिरो चिदंबरम. पोर्ट ब्लेअर, अंदमान निकोबार. आता आधीच्या काळापासून जर स्टॉप पाहिजे असेल किंवा तेलाचं कमतरता, आता आधीचे जे जहाज होते त्याला तेवढी कॅपॅसिटी नव्हती, त्यामुळं स्टॉप म्हणून सुद्धा हा पोर्ट ब्लेअरचा वापर केला जायचा. सौदी अरेबिया, सिंगापूर या मार्गावरील ते स्थानक होतं. सिंगापूर इकडे कोपऱ्यात आहे, आणि सौदी अरेबियाला जाताना हे मधल्या ठिकाणी ते लागायचं समुद्रात, त्यामुळे ती जहाज जी आहेत ते तेल वगैरे भरायला या ठिकाणी थांबायचे आधीच्या काळात. जसं सिल्क रूट होतं तसंच ते मार्गावरचं एक महत्वाचं बंदर होतं. आता समुद्रातील जी वाहतूक आहे त्याच्या विकासासाठी सागरमाला नावाचा केंद्र सरकारने प्रकल्प सुरू केला. जसं भारतमाला आहे तसंच सागरमाला. ह्याचा उद्देश काय, भारतीय बंदराचा विकास करून ती क्षमता वाढवणे. कॅपॅसिटी बिल्डिंग सगळीकडे असणार आहे, कुठलीही स्कीम असेल तर कॅपॅसिटी बिल्डिंग त्यामध्ये असतेच. कंटेनर वाहतुकीतील खर्च कमी करायचा आणि वेळ वाचवायचा, हे महत्वाचं आहे. 12 बंदरासोबतच आता 13 झाले. 6 बंदरे विकसित करायचे, त्याच्यामध्ये कुठली 6 ठिकाण असणार, तर सागर बेट पश्चिम बंगालमध्ये, पॅरादीप आउटर ओडिसाचं जे बंदरावरचं ताण आहे, कारण तिथे लोकखनिज मोठ्या प्रमाणात म्हणजे उत्खनन केलं जातं आणि त्याचं निर्यात पण केली जाते, त्यामुळं पॅराद्वीपला जवळ असणार. जसं मुंबईला मदत करणाऱ्या नावाशेवाचं जेएनपीटी तयार झालं, तसंच पॅरादीप आउटर हे सुद्धा पोर्ट तयार केलं जाईल. पश्चिम बंगालमध्ये सागर आहे, तामिळनाडूमध्ये सिरकाजी, तसंच तामिळनाडूमध्ये NIM, तामिळनाडूमध्ये 2 आहेत. कर्नाटकमध्ये बेलिकरी, मंगलोरच्या जवळ बेलिकरी हे दुसरं एक बंदर तयार केलं जाईल.
आणि आपल्या कोकणात वादवण किंवा वडवण असं वेगवेगळी नाव आहे त्याचे. वडवण महाराष्ट्रामध्ये नवीन 6 बंदरं विकसित करण्यात येणार आहेत. आता सध्या ही बंदरं त्या त्या राज्याच्याकडे असतील. केंद्राने जर हे विकसित करायला घेतली तर त्याची क्षमता वाढवते. मोठी बंदरं म्हणल्यावर तिथं गोदी वगैरे मोठी तयार केली जाईल. तिथं परत वेअर हाऊसेस तयार केले जातील आणि ज्या पायाभूत सुविधा आहेत माल आणण्यास करण्यासाठी ते पण वाढवले जातील. आता जे सागर माल आहे त्याचे पिलर्स काय काय ठेवलेले आहेत त्यांनी, तर पोर्ट मॉडर्नायझेशन त्याचं आधुनिकीकरण करताना सध्या पण ही बंदर आहेतच. जे छोटे बंदर आहेत सागर, एनआयएम, बेलिकरी, वडवण ते बंदर आहेतच. ते छोटे आहेत त्यामुळे त्याची कॅपॅसिटी वाढवायची, कॅपॅसिटी अकोमोडेशन त्याची क्षमता वाढवायची. त्यासोबतच त्याची इफिशियन्सी सुद्धा वाढवायची. त्यासोबतच पोर्ट कनेक्टिव्हिटी. आता जर मोठं बंदर केलं असेल तर त्याला इतर ठिकाणाहून किंवा जे महामार्ग आहेत, रेल्वे मार्ग आहेत, रेल्वे स्टेशन आहेत त्याला कनेक्ट करणं गरजेचं आहे. त्यामुळं नवीन रोड तयार केले जातील, रोडचं अपग्रेडेशन किंवा रेल्वे ट्रॅक टाकले जातील. कोस्टल शिपिंग, इनलँड वॉटर ट्रान्सपोर्ट किंवा लॉजिस्टिक पार्क्स तयार केले जातील. लॉजिस्टिक पार्क्स म्हणजे काय, वेअर हाऊसेस सामान वगैरे ठेवायला. नंतर पोर्ट लेड इंडस्ट्रियलायझेशन. जर समजा तिथं बंदर असेल तर आपोआप तिथं इंडस्ट्रीची ग्रोथ होते. कारण इंडस्ट्रीमध्ये लागणारा बऱ्यापैकी कच्चा माल हा आयात केला झालेला असेल. असे आयातीवर अवलंबून असणारे उद्योग असतील. उदाहरणार्थ केमिकल फॅक्टरीज. केमिकल फॅक्टरीज तुम्हाला वापी किंवा रायगडच्या साईडला जास्त का दिसतात, तिथं आयात आणि निर्यात करणं सोपं जातं. त्यासोबतच स्फोटक असणारे किंवा धोकादायक असणारे केमिकल्स त्याचा वापर इंडस्ट्रीमध्ये केला जात असेल तर तिथं आयात निर्यात करून म्हणजे सोपं आहे ना, ते आतमध्ये वाहून नेण्याची गरज नाहीये. त्यासोबतच कोस्टल एम्प्लॉयमेंट झोन तयार केले जातील, मेरिटाईम क्लस्टर्स, त्यासोबत स्मॉल इंडस्ट्रियल पोर्ट सिटीज. आता जर बंदर तिथं विकसित झालं तर आजूबाजूला त्या बंदराचा विकास होईल आणि तिथं एक शहर पण तयार होईल. त्यासोबतच पोर्टवर आधारित सेज जसं कांडला आहे, कांडला जे इपीजेड नंतर सेज तयार झालं ते पोर्टवर आधारित होतं. त्यानंतर कोस्टल कम्युनिटी डेव्हलपमेंट. आता ह्यात समाजाचा विकास कसा होईल, स्किल डेव्हलपमेंट, कोस्टल टुरिझम प्रोजेक्ट असतील, त्यासोबतच फिशिंग आणि प्रोसेसिंग सेंटर सुद्धा डेव्हलप होतील. त्यामुळे तिथल्या समाजाचा सुद्धा विकास होईल. आता ही काय मोठी बंदर आहेत त्याचा फोटो आहे. आता ही योजना 4 वर आधारित आहे, ती मराठीत दिलंय. बंदर आधुनिकीकरण, मॉडर्नायझेशन, कनेक्टिव्हिटी, त्या किनाऱ्यालगत जे आहे त्यांचा सामुदायिक विकास, त्या परिसराचा सुद्धा त्यामध्ये विकास होईल. टोटल 19 बंदराचा विकास करण्यास ठरवलेलं आहे. सागरमाला अंतर्गत बंदरालगत 15 MMLP म्हणजे मल्टी मॉडल लॉजिस्टिक पार्क उभारले जातील. आता त्याच्यामध्ये काय असेल तर म्हणजे सगळ्याच गोष्टी साठवण्यासाठीची व्यवस्था असेल. म्हणजे लोखंड, कोळशासारखा कच्चा माल असू दे किंवा फिश किंवा मग जे शेतीचा माल आहे त्याला साठवण्यासाठी कोल्ड स्टोरेज असतील. मल्टी मॉडल लॉजिस्टिक पार्क उभारले जातील. सागरमाला योजना राबवण्यासाठी 31 ऑगस्ट 2016 सागरमाला विकास कंपनी, सागरमाला डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनची स्थापना करण्यात आलेली आहे. त्यानंतर पुढं असंच एक प्रोजेक्ट आहे, प्रोजेक्ट उन्नती. 2014 जहाजबांधणी मंत्रालय म्हणजे शिपिंग मिनिस्ट्री जी आहे त्याच्या अंतर्गत 2014 प्रोजेक्ट उन्नती सुरू करण्यात आली. 12 मोठ्या बंदराची चलन क्षमता आणि आर्थिक क्षमता वाढवणे. सागरमाला ही मोठी योजना आहे. उन्नती एक छोटी योजना होती, 2014 सुरू करण्यात आली होती. स्पेसिफिक ती कॅपॅसिटी बिल्डिंग साठी सुरू करण्यात आले होते. क्षमता काय तर हे सगळं बोलवत नाही. जलवाहतूक क्षमता गरजेपेक्षा कमी आहे हे माहितच आहे. पायाभूत सुविधेच्या कमतरता आहेत त्यामुळे बंदराचा विकास नाहीये. मोठी बंदरं सोडली तर जे कोकणामध्ये बंदर आहेत तिथपर्यंत जाण्यासाठी सुद्धा व्यवस्थित रस्ता नाही. माल उतरवणे आणि चढवण्यासाठी अत्याधुनिक यंत्रणा आहेत. मोठा जर माल असेल तर कंटेनर वगैरे काढण्यासाठी क्रेन लागतात. बऱ्याच ठिकाणी जुन्या पिक्चर मध्ये मुंबईमध्ये जर शूटिंग असेल तर शेवटी विलन वगैरे तिकडे त्या पोर्ट मध्ये जाऊन लपलेला असतो. त्या कंटेनर एकमेकाच्या कंटेनर वर दाखवत असतात. ते कंटेनर असं उचललेला वगैरे असतो, मग हिरो विलन त्या कंटेनर मध्ये अडकलेला असतो. त्या तुम्ही पिक्चर मध्ये तर बघितलेलंच आहे. ते कंटेनर आतमध्ये ठेवण्यासाठी, उचलण्यासाठी क्रेन वगैरे तशा पायाभूत सुविधांची गरज असते. जहाज सुद्धा जुने आहेत त्यामुळे त्याचा जो खर्च आहे आणि इफिशियन्सी आहे ती कमी आहे. उपाययोजना काय तर जलवाहतूक 2021च्या मेजर पोर्ट ट्रस्ट ऍक्ट नुसार खासगी तसेच परकीय गुंतवणुकीस मान्यता दिलेली आहे. FDI आणि PPPI दोन्हीला सुद्धा मान्यता दिलेली आहे. PPP महत्वाचा आहे. बंदरे तसेच सागरी जलवाहतुकीस 100% FDI ला परवानगी. आपण 100%च बाकीचं लक्षात ठेवायचं. मी तुम्हाला मागे लिहून दिले 74 कोणते, 50 कोणते, 24 कोणते, 20 कोणते, बाकी सगळे 100% समजायचे.
जलवाहतुकीत गुंतवणूक करणाऱ्या कंपन्यांना 10 वर्षासाठी 100% आयकर मुक्तता आहे. सेम कशात आहे? रोडसाठी. पुढच्या 10 वर्षासाठी 100% आयकर मुक्तता आहे. 14 कोस्टल एम्प्लॉयमेंट झोन हे विकसित केले जाणार आहेत. सेजच्या ऐवजी आता काय विकसित केले जातील? एम्प्लॉयमेंट झोन. शेवटी महत्वाचं आहे हवाई वाहतूक. विमान वाहतूक इतर वाहतूक सुविधेपेक्षा जलद असली तरी अत्यंत खर्चिक आहे. आता जर विमान वाहतुकीचा विचार केला तर जे पर्वतीय ठिकाण आहे, डोंगराळ ठिकाण आहे, तिथे हेलिकॉप्टर शिवाय पर्याय नसतो बऱ्याच ठिकाणी. कारण तिथले जे रोड्स आहेत ते ज्यावेळेस लँडस्लाईड होते किंवा जास्त वातावरण खराब असतं त्यावेळेस तिथून गाड्या नेणं अवघड असतं. इमर्जन्सीमध्ये तिथं हेलिकॉप्टर सर्व्हिसेस वगैरे असतात किंवा काही देशांचा विस्तारच मोठा आहे अमेरिकेसारखा. त्यामुळे तिथं रेल्वेपेक्षा जास्त रोड्स आणि एअरपोर्ट्स जास्त चांगले डेव्हलप झालेले आहेत. 1911ला फ्रेंच पायलट हेनरी पिकेट यांनी अलाहाबाद ते नैनी मार्गाने हवाई टपाल वाहून नेले होते. त्यासोबत 1911ला जॉर्ज लाईट यांनी सुद्धा मुंबई ते कराची हवाई टपाल वाहून नेले होते. भारतातली पहिली एअरलाइन्स कंपनी कोणती होती? टाटा एअरलाइन्स. 1932ला त्यांनी सुरू केली होती. आणि विमान वाहतूक जी कमर्शियल विमान वाहतूक आहे त्याची सुरुवात कोणी केलेली आहे? टाटा एअरलाइन्सला. 46ला टाटा एअरलाइन्सचं नाव एअर इंडिया लिमिटेड असं करण्यात आलं. तरी पण ती टाटाच्याच मालकीची होती. एअर इंडिया नाव झालं तरी. 48ला एअर इंडिया मधील 49% शेअर खरेदी करून एअर इंडियाचं राष्ट्रीयकरण 1948ला केलेलं. हे लक्षात ठेवा. 53ला परत 8 बाकीचे जे खासगी विमान कंपन्या होत्या त्याचं राष्ट्रीयकरण केलं. 72ला इंटरनॅशनल एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाची स्थापना करण्यात आली आंतरराष्ट्रीय विमानतळ विकास करण्यासाठी. महाराष्ट्रात जर विचार केला तर आपल्याकडे इंटरनॅशनल एअरपोर्ट कुठले कुठले? मुंबईला आहे, पुण्याला आहे, संभाजीनगरला आहे आणि नागपूरला आहे. 4 आहेत आपल्याकडे. 1981ला ईशान्य पूर्व भारतात विमान सेवा सुरू करण्यासाठी वायुदूत या महामंडळाची स्थापना करण्यात आली होती. मात्र ते वायुदूत परत 1993ला इंडियन एअरलाइन्स मध्ये गेला. आता इंडियन आला होता बरोबर, आला होता इंटरनॅशनल एअरपोर्ट एसटी आला ना. मी पेपर नाही बघितला पण विचारणार काय ते त्याच्या बाहेर विचारलं जाऊ शकत नाही. 81ला ईशान्य पूर्व भागात विमान सेवा पुरवण्यासाठी वायुदूत स्थापन केलं होतं. वायुदूत 93ला गेला. आता याच्या पुढे काय झालंय? परत टाटाकडे गेले. एक सर्कल पूर्ण झालंय. सुरुवात 1932ला टाटानेच केली होती. 48ला त्याचं राष्ट्रीयकरण झालं. 81ला जे वायुदूत सुरू झालं होतं ते पण इंडियन एअरलाइन्स मध्ये गेलंय. नंतर 85ला पवनहंस महामंडळाची स्थापना करण्यात आली होती. स्पेसिफिक कशासाठी होतं? हेलिकॉप्टर सेवा पुरवण्यासाठी. पवनहंस हेलिकॉप्टर लिमिटेड. 1986ला नॅशनल एअरपोर्ट अथॉरिटी. आता ही जे देशांतर्गत विमान सेवा आहे त्यासाठी नॅशनल एअरपोर्ट अथॉरिटी आणि इंटरनॅशनल साठी इंटरनॅशनल एअरपोर्ट अथॉरिटी. त्यानंतर 95ला इंटरनॅशनल एअरपोर्ट अथॉरिटी आणि एनए या दोन्हीला एकत्रित करून एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया हे आता सगळ्या विमानतळावर लिहिलेलं असतं. एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया. भारतीय विमान प्राधिकरण, विमानपत्तन प्राधिकरण असं 3 नावं दिलेलं असतं. एक मराठी, एक हिंदी आणि तिसरं इंग्लिश मध्ये एअरपोर्टला. 2007ला एअर इंडिया आणि इंडियन एअरलाइन्स हे दोन्ही एकत्रित केले. एअर इंडिया कशाच काम करत होतं? इंटरनॅशनलचं. आणि इंडियन एअरलाइन्स देशांतर्गत. हे दोन्ही एकत्रित केले. 95ला हे दोन्ही जे अथॉरिटी एअरपोर्टचं व्यवस्थापन करतात, IAAI आणि NAA नॅशनल एअरपोर्ट अथॉरिटी ही देशांतर्गत विमानाचं जे एअरपोर्ट आहे. देशांतर्गत म्हणजे कोणते? तर जर समजा डॉक्टर बाबासाहेब इंटरनॅशनल एअरपोर्ट असेल किंवा पुणे इंटरनॅशनल एअरपोर्ट असेल, छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्ट असेल तर हे आधी जात होतं IAAI कडे. आणि जर समजा नाशिकचं विमानतळ असेल, सोलापूरचं, कोल्हापूरचं ते NAA कडे होतं. मात्र हे दोन्ही एकत्रित करून 1995ला एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया स्थापन करण्यात आले. त्यामुळे सगळे एअरपोर्ट जे आहेत ते एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया कडे आहेत. आणि जे इंडियन एअरलाइन्स आणि एअर इंडिया होते ते दोन्ही पण एकत्रित करून नॅशनल एव्हिएशन कंपनी ऑफ इंडिया लिमिटेड याचं नाव एअर इंडिया. ब्रँड नेम काय होतं? एअर इंडिया. महाराजा त्याचा लोगो होता. आता ते 2010ला करण्यात आला होता. एअर इंडियाच्या 3 उपसंस्था होत्या. एअर इंडिया विमान वाहतूक करण्यासाठी, ऑल इंडिया एक्सप्रेस आणि अलियन्स एअर. फुर्सतगंजला इंदिरा गांधी राष्ट्रीय उडान अकादमी सुरू करण्यात आली होती. गोंदिया हे त्यावेळेसचे तत्कालीन नागरी उड्डाण मंत्री, सिव्हिल एव्हिएशन मिनिस्ट्री, तिचे मंत्री कोण होते? प्रफुल्ल पटेल. ते असताना गोंदिया त्यांचं मतदारसंघ आहे ना, त्यामुळे त्यांनी राजीव गांधी नॅशनल फ्लाइंग इन्स्टिट्यूट पायलट प्रशिक्षणासाठी कॅनडाचं जे CAL आहे त्याच्या
साह्याने सुरू करण्यात आलं होतं. कॅनडा एव्हिएशन लिमिटेड सीएलच्या संयुक्त विद्यमाने 2021ला परत एअर इंडियाची मालकी 100% टाटाच्या समूह जे रतन टाटा यांच्याकडे गेली. म्हणजे तो सर्कल पूर्ण झाला. 1932 स्थापना, 1948ला राष्ट्रीयकरण, हे टाटा, आणि शेवटी परत 2021ला टाटाकडेच गेले. टाटाकडे निघाला, शेवटी टाटाकडे गेले. मूळ मालकाकडे ती कंपनी गेलेली आहे. भारतात 20 आंतरराष्ट्रीय विमानतळ आहेत व 8 देशांतर्गत विमान. आता हे चुकलंय, जरा आकडा बघतो मी. विस्तारा नाव आहे, ब्रँड नेम वेगळं आहे. टाटा ग्रुप कडे गेला. टाटा सन्स ही कंपनी आहे ना, टाटा सन्स कडे मालकी गेलेली आहे. त्याचं ब्रँड नेम विस्तारा आहे. हा, विस्तारा विस्तारा. आता 3-4 आहेत टाटाच्या. विस्तारा पण टाटाच आहे. एक मिनिट, मी टाटाच्या ज्या कंपनी त्या नाव सांगतो केली. चार एअरलाइन्स आहेत त्याचे टोटल. एअर इंडियाचं नाव ठेवलंय त्यांनी. चारही एअरलाइन्सचे नाव लक्षात ठेवा, कदाचित त्याच्यावर पण प्रश्न येऊ शकतो. टाटाच्या कुठल्या 4 कंपन्याचे? आता एअर इंडियाची विकत घेतली त्यांनी भारत सरकारकडून. दुसरी कोणती? विस्तारा. विस्तारा प्रीमियम एअरलाईन आहे, विस्तारा. तिसरी कोणती? एअर एशिया. स्पाइस जेट आणि एअर एशिया एकदम स्वस्तात तिकीट देण्यासाठी फेमस आहेत. इकॉनॉमिकल एअरलाइन्स आहेत ते. आणि एअर इंडिया एक्सप्रेस ही कार्गो वाहतुकीसाठी फेमस आहे. एअर इंडिया एक्सप्रेस. आता विमान कंपनी म्हणजे ते विमान त्यांनी तयार केलेलं असेल, तिथं एअरबस वगैरे लिहिलं असतं विमानात. म्हणजे साईडला खिडकीच्या खाली इमर्जन्सी एक्झिटच्या बाजूला लिहिलेलं असतं त्या कंपनीचं नाव. ते कलर बिलर घेऊन स्वतःच्या नावाने रंगवतात ते. जर समजा इंडिगो असेल तर निळ्या कलरचं, एअर असेल तर लाल, विस्तार असेल तर विस्ताराचं चॉकलेटी कलर आहे. कलरवरनं पण कळतं वरनं जातात जे विमानतळाच्या जवळ राहतात. मात्र ओरिजिनल जे असते कंपनीचं नाव पण तिथे ठेवलेलं असतं. जसं कर्नाटकमध्ये LNT ची बस कर्नाटक महामंडळ वापरत असेल तर त्याला वेगळा कलर देणार. महाराष्ट्रामध्ये पण असेल अशोक लेलँड, LNT, टाटा, त्याच्या बसला महामंडळ स्वतःच कलर देतं ना. तसं जे विमान कंपनी स्वतःच कलर देतं. मात्र विमानाचं प्रोडक्शन ते करत नाही. त्याच्यामध्ये जनरल मोटर्स, एअरबस यासारख्या मोठ्या कंपन्या आहेत. अमेरिकनच कंपन्या आहेत मोठ्यापैकी त्या. तर त्या कंपन्यामार्फत त्याची निर्मिती केलेली असते. त्यानंतर उडान नावाची योजना सुरू करण्यात आलेली आहे ज्यावेळेस नवीन मोदी सरकार आलं होतं. हा, बोईंग बोईंग पण मोठी कंपनी आहे. बोईंग मोठी कंपनी. आता बऱ्यापैकी एअरबस हा मॅन्युफॅक्चरर आहे. उडान योजना आहे ना, ज्यावेळेस सुरू करण्यात आली होती त्यावेळेस हवाई चप्पल पहिनण्यावाला विकास हवाई उडान असं ती घोषणा केली होती त्यावेळेसच्या मंत्र्याने. कालच्या पेपरला याची तारीख म्हणजे 21 अशी तारीख विचारली होती का, ऑक्टोबर 2016. म्हणजे तुम्हाला नेमक्या 5-6 योजना करायच्या. 2016ला सुरू करण्यात आली होती. 27 एप्रिल 2017ला पहिलं उड्डाण प्रारंभ केलं सिमला इथे नरेंद्र मोदीच्या हस्ते. त्यावेळेस जे महत्वाच्या गोष्टी आहेत माननीय पंतप्रधान उद्घाटनाला असणारच आहे. 14 त्याचे हस्ते 14 प्रादेशिक क्षेत्र विमान सेवेने जोडणे. 14 शहर सुरुवातीला होते. त्यानंतर 100 प्रादेशिक विमानतळ कार्यान्वित करण्याचे लक्ष ठेवण्यात आले होते. त्यानंतर नवनिर्माण योजना. आता नेक्स्ट एअरपोर्ट फॉर भारत हे लक्षात ठेवा. आता भारत हा शब्द केंद्रस्थानी. कालच्या भारत पाकिस्तान मॅच मध्ये सुद्धा भारत नावाने बरेच जणांनी पोस्टर घेऊन गेले होते. इंडिया नाव कमी वापरायले. बऱ्याच ठिकाणी भारत होतं दाखवताना ते स्टेडियम वर सुद्धा मोठे नाव दाखवत होते. इंडियाच्या ठिकाणी भारत दाखवत होते. तरी पण ते स्कोर बोर्डवाल्याने इंडियाच नाव वापरलं होतं. ते काही दिवसांनी वापरते ज्यावेळेस ऑफिशियल आपण हा हा कारण ऑफिशियल नाव इंडियाच आहे ना. G20 मध्ये वगैरे आपण भारत शब्द वापरलो होतो. किंवा पंतप्रधान जिथे बसत होते तिथे प्रेसिडेंट ऑफ भारत असं लिहिलं होतं. आपण युनो मध्ये सुद्धा प्रतिनिधित्व करताना आता भारत नावाने चालू केलं वापरायला. नवनिर्माण, नव मध्ये नेक्स्ट जेन म्हणजे नेक्स्ट जनरेशन एअरपोर्ट्स फॉर भारत. त्याच्या नावानुसारच काय कळतंय तुम्हाला, तर एअरपोर्टचा विकास करायचा आहे. नेक्स्ट जनरेशन एअरपोर्ट्स. आता पुण्याचं एअरपोर्ट जाऊन बघितलं तर ते ऍक्च्युअली लीजवर दिलेलं आहे एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाला. खरं तर ते आहे एअरफोर्सचं. फोटो वगैरे काढायला सुद्धा अलाउड नाही. कॅमेरे वगैरे जप्त केले जातात तिथं. तर तिथं दुसरं टर्मिनल तयार केलेलं आहे.
किंवा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला तिसरं टर्मिनल नवीन झालं होतं. तर ते विकास करण्यासाठी नवनिर्माण आहे. वर्षाला 1 अब्ज प्रवासी फेऱ्या होऊ शकतील यासाठी विमानतळाची क्षमता सध्या जेवढी आहे त्याच्यापेक्षा 5 पटीने वाढवणे हे आपल्याला प्रश्नाच्या दृष्टीने महत्वाचं आहे. नवनिर्माण मध्ये काय ठरवलंय आपण? 5 पटीने त्याची कॅपॅसिटी वाढवायची. 5 पटीने. आता 3 घटक कोणते? तर रस्ता आणि न्याय जमीन अधिग्रहण. आता हे सगळ्यात जास्त जळ आहे जे पुण्याने बघितले. पुण्याचं नेमकं एअरपोर्ट कुठं होणार हेच माहित नव्हतं. त्या नावाने लोकांनी जमिनी घेऊन ठेवल्या. एअरपोर्ट आधी कुठे डिक्लेअर झालं होतं? पुरंदरच्या आधी वरच्या साईडला कुठे झालं होतं ते? त्या गावाचं नाव काय? खेड राजगुरुनगरच्या जवळ आहे. जी ज्यावेळेस डिक्लेअर झालं होतं आजूबाजूची जमिनीची किमती सुद्धा वाढल्या होत्या. नंतर ते सासवड पुरंदरला गेलं परत. आता पुरंदरला त्याचं काम चालू होणार आहे. त्याचं जमीन अधिग्रहण सुद्धा सुरू झालेलं आहे. जे डेप्युटी कलेक्टर त्याच्यावर नियुक्ती होते जमीन अधिग्रहण करण्यासाठी. लँड ऍक्विजिशन, नंतर विमानतळ आणि प्रादेशिक विकासाच्या दीर्घकालीन आराखडा तयार करायचा, फ्रेमवर्क तयार करायचं आणि भागीदारीचा संतुलित विकास करायचा, म्हणजे पीपीपीचा सुद्धा वापर करायचा. आता लखनौ सारखे एअरपोर्ट आहेत ते अदानीला देऊन टाकले डायरेक्ट. ग्रीनफील्ड साठी एफडीआय 100% आहेच. आता सगळ्याला ब्राऊनफील्डला सुद्धा 100% केलेलं आहे. नंतर कृषी उडान, आपण जसं कृषी रेल सुरू केली होती तसंच कृषी उडान 2020-21 ला घोषणा करण्यात आलेली. नागरी विमान वाहतूक मंत्रालयाअंतर्गत कृषी मालाची राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक करणे यासाठी ईशान पूर्व राज्य आणि जमातीचे आहेत त्यांना त्याचा विशेष फायदा करून देणे. आता जर नॉर्थ ईस्टचे जर फ्लाईट बघितले तुम्ही, आता मी गेलो बागडोगराला गेलो होतो, तिथून जर पुढे तुम्हाला मिझोराम वगैरे मध्ये जायचं असेल तर रोड पेक्षा एअरपोर्ट चांगले आहेत. मात्र एअरपोर्ट वरून परत सिटीमध्ये जाण्यासाठी ते अंतर खूप जास्त आहे. तुम्हाला जर जेवढे रोडनं खर्च येतो तेवढेच ते टॅक्सीवाले घेतात. मात्र 1000 ते 1500 दरम्यान तिकीट आहे. जर तुम्हाला गुवाहाटी एअरपोर्टला जायचं असेल बागडोगरावरून किंवा बागडोगरावरून मणिपूर मिझोराम ऍजवलला वगैरे जायचं असेल तर ते तिकीट कमी आहे तिथलं आणि त्यांना सबसिडी दिली जाते. त्यासोबत ऑपरेशन ग्रीन अंतर्गत खर्चाच्या 50% एवढी सबसिडी कृषी माल वाहतुकीला मिळणार आहे. हे लक्षात ठेवा. ऑपरेशन ग्रीन अंतर्गत किती टक्के मिळणार आहे? खर्चाच्या 50% सबसिडी आहे. तर वंदे भारत मिशन, वंदे भारत मिशन कशासाठी राबवलं होतं? तर लॉकडाऊन काळात जे अडकलेले आहेत त्यांना माहितीशी परत आणणे. आता इस्रायलसाठी कुठलं मिशन? अजय. तर मिशन अजय लक्षात ठेवा. मिशन अजय आपले 15 ते 20 हजारच्या दरम्यान आहे. आता त्याची मोजणी चालू आहे किती लोक आहेत ते. 15 ते 20 हजार. पेपरमध्ये 18,000 आलं. 18,000 इस्रायलमध्ये अडकलेले त्यांना आणण्याचा खर्च संपूर्ण खर्च केंद्र सरकार करणार. याच्यावर प्रश्न येऊ शकतो. इस्रायलमध्ये जे अडकलेले आहेत भारतीय त्यांना परत आणण्यासाठी. आता वंदे भारत मिशन मध्ये 27 लाख भारतीयांना परत आणण्याचं काम सरकारने केलं. 27 लाख भारतीय कॅनडामध्ये त्यात बऱ्यापैकी गेलेले असतील. समस्या कोणत्या आहेत? तर प्रचंड खर्चिक आहे. त्याचं ऑपरेटिंग कॉस्ट आहे ती सुद्धा जास्त आहे आणि इनिशियल कॉस्ट आहे ती सुद्धा जास्त आहे. फक्त वेळ कमी लागतो त्याला. कुशल तंत्रज्ञान सेवा आणि तज्ञ पायलट यांची कमतरता आहे. त्यासोबतच उपाय काय? तर खासगी क्षेत्रातील गुंतवणूक करणाऱ्या कंपन्यांना 10 वर्षासाठी 100% करमुक्तता देण्यात येईल. प्रायव्हेट क्षेत्रातलं जे फर्स्ट आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे ते कोचीन मध्ये उभारण्यात आलं होतं खासगी क्षेत्रात. हे लक्षात ठेवा. त्यासोबतच विमान सेवेचा विकास करण्यासाठी ओपन एअर पॉलिसी जाहीर करण्यात आलेली. विमान सेवेच्या प्रोत्साहनासाठी नॅशनल सिव्हिल एव्हिएशन पॉलिसी 2016 ही पॉलिसी मोस्ट इम्पॉर्टंट आहे. याचं वर्ष विचारलं जाऊ शकते. 2016ची नॅशनल एव्हिएशन पॉलिसी आहे. वॉटरचे सुद्धा जे ऍक्ट होता तो सुद्धा 2016ला संमत करण्यात आला होता. नॅशनल वॉटरवेज ऍक्ट आणि नॅशनल सिव्हिल एव्हिएशन पॉलिसी सुद्धा 2016ची आहे. दोन्ही पण महत्वाचं आहे. दुर्गम आणि दूरवरच्या क्षेत्रामध्ये विमानतळ उभारण्यासाठी नो फ्रिल विमानतळ प्रतिमान विकसित करण्यात येईल. त्याच्यामध्ये जे भाडं वगैरे ते आकारलं कमी जाईल किंवा निग्लिजिबल असेल. कारण विमान ठेवण्यासाठी सुद्धा भाडं घेतलं जातं. आता वीज जीएस फोरच्या तिकडं पण आहे. सायन्स टेक मध्ये पण विचारलं जातं. कोळसा हे ऊर्जेचे प्रमुख स्रोत होते सुरुवातीला. 20व्या शतकात त्याचं रिप्लेसमेंट पेट्रोलियमने केलेलं आहे. मात्र पेट्रोलियमचा जो वापर आहे तो आता वाहतुकीसाठीच केला जातो. वीज निर्मितीसाठी खूप कमी आहे. दाबळ वगैरे ठिकाणी नॅचरल गॅसवर सुरू केलेलं होतं. मात्र कोळसा हा मेन सोर्स आहे वीज निर्मितीचा.
त्यामध्ये वीज वापरकर्त्याचे इलेक्ट्रिसिटी कंझ्युमर देशाच्या यादीत भारत 3ऱ्या क्रमांकाचा देश आहे, लक्षात ठेवा. दरडोई विजेच्या वापराच्या बाबतीत 106व्या क्रमांकावर आहे. दरडोई आपण कमी वापरतो. अमेरिका, चायना सारखे देश आहेत ते मोठ्या प्रमाणात वापरतात. दरडोई वापरात 106 आहे. मात्र टोटल इलेक्ट्रिसिटी कंझ्युमरच्या बाबतीत 3रा आहे, हे लक्षात असू द्या. REC रुरल इलेक्ट्रिफिकेशन कॉर्पोरेशन 1975 आपण बऱ्याच वेळा बघितलंय. 75ला NTPC नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन, म्हणजे जे कोळशा आधारित वीज निर्मिती केली जाते. तर NTPCच्या धर्तीवर NHPC सुद्धा त्याच वर्षी म्हणजे 1975ला 2 आहेत. NTPC सगळ्यात जास्त कोळशा आधारित आहे. त्यानंतर 2 नंबरला हायड्रो पॉवर आपण जनरेशन करतो. दोन्ही ज्या कंपन्या आहेत त्या 75ला स्थापन करण्यात आलेल्या आहेत. नंतर 1978ला पेट्रोलियम कन्झर्वेशन रिसर्च असोसिएशन PCRA विविध क्षेत्रातील कार्यक्षमता वाढवण्यासाठी सध्या जे अटकेत आहेत तेलतुंबडे सर, मिलिंद तेलतुंबडे ना, ते PCRAचे चेअरमन होते त्यावेळेस. जुलै 1986ला PEC पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन ची स्थापना करण्यात आली. PFC असेल PECच्या ऐवजी PFC वीज निर्मिती, वितरण आणि आधुनिकीकरण करण्यासाठी जी विद्युत पुरवठा आहे. फायनान्स कॉर्पोरेशन ह्याच्यावरूनच कळतं आपल्याला काय करणार आहे, रिफायनान्सिंग करणारी एजन्सी असणार. 1986ला स्थापना आहे. 1990ला ग्रीड कनेक्ट करण्यासाठी PGCIL पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड. आता ह्याला महारत्नाचा दर्जा दिलेला आहे. हा PFC REC PGCIL ला पण बघा बरं आधीच भेटलेला PGCIL ला. या तिन्ही कंपन्या आहेत त्या PGCIL ला भेटला असेल बहुतेक माग, एकदा चेक करा. PGCIL 100% असेल. हे तर आता भेटलं PFC आणि NTPC आले बघा. निवृत्त तर होतेच ते. महारत नाही PGCIL 89 स्थापना झाली. त्यानंतर सेंट्रल इलेक्ट्रिसिटी रेग्युलेटरी कमिशन आता 1998ला जी स्थापना झालेली आहे. समजा महाराष्ट्रामध्ये सरप्लस वीज निर्मिती झाली आणि कर्नाटकला गरज असली तर तो रेट काय ठेवायचा, त्यासाठी कंट्रोल करण्याचं काम हे आंतरराज्य वीज वापराचे नियमन आणि जे रेट ठरवायचं काम सेंट्रल इलेक्ट्रिसिटी रेग्युलेटरी कमिशन करते. तर PTC पॉवर ट्रेडिंग कॉर्पोरेशन हे सुद्धा वीज वापराचं नियमन करण्याचे एक करणारी कंपनी. आता PGCIL मुळे ग्रीड कनेक्ट झालेले आहेत. त्यामुळे वीज वापर एकाला दुसऱ्याला दिलेला. जसं आपण स्वतःच मीटरवर आधारित बिल भरतो तसं एका राज्याला दुसऱ्या राज्याला जे दिलेलं आहे ते सुद्धा बिल भरण्यासाठी या पॉवर ट्रेडिंग कॉर्पोरेशनचा वापर केला जातो. 2003ला वीज कायदा करण्यात आला आणि त्यानुसार 2005ला राष्ट्रीय वीज धोरण 2005 जाहीर करण्यात आले. 2015ला ते सुधारित करण्यात आले. त्यामुळं 2005 आणि असं करून 2015 वीज धोरण असं लक्षात ठेवा. वीज धोरण त्याचं ते काय होतं तर 5 वर्षात हर घर बिजली आणि 2003ला वीज कायदा. तर वीज कायदा बऱ्याच वेळा चेंज होतो. इंडियन एनर्जी एक्सचेंज 2008 मध्ये तयार करण्यात आलं. दिल्ली वीज व्यापारासाठी राष्ट्रीय व्यासपीठ तयार करण्यासाठी पॉवर एक्सचेंज ऑफ इंडियाची सुद्धा स्थापना मुंबईमध्ये करण्यात आली. IEX कुठे आहे दिल्लीला आणि PXT पॉवर एक्सचेंज कुठे आहे तर इंडियाला. PXI पॉवर एक्सचेंज ऑफ इंडिया. अपारंपरिक ऊर्जेच्या स्त्रोताच्या विकासासाठी 1982ला ऊर्जा मंत्रालयाअंतर्गत DNES वर प्रश्न आलेला आहे. डिपार्टमेंट ऑफ नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी सोर्सेस हा विभाग तयार करण्यात आला. 1992ला DNES चं रूपांतर NNES मिनिस्ट्री ऑफ नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी सोर्सेस अपारंपरिक ऊर्जा. आपल्याकडे विभाग आहे, महाराष्ट्रात सुद्धा विभाग आहे अपारंपरिक ऊर्जा विभाग आणि तिकडे सुद्धा मिनिस्ट्री ऑफ नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी सोर्सेस आहे, म्हणजे वेगळं मंत्रालय. आता आपण टार्गेट मोठं ठेवलेलं आहे पॅरिस परिषदेत वगैरे. 2015ला जी पॅरिस परिषद झाली होती त्याच्यामध्ये स्वतःला जे आपण कॉन्ट्रीब्युशन काय करणार आहे ते जाहीर करण्यात आलं होतं. INDC इंटेंडेड नेट डिफाईन कॉन्ट्रीब्युशन त्याच्यामध्ये घोषित केलं आपण अपारंपरिक जे टक्के आहे ते वाढवणार. 2006ला या मंत्रालयाचं नाव फायनली काय झालं मिनिस्ट्री ऑफ नॉन रिन्युएबल न्यू अँड रिन्युएबल एनर्जी नवीन आणि नवीनीकरणीय मंत्रालय. नवीन आणि नवीनीकरणीय मंत्रालय 2004 पासून 20 ऑगस्ट अक्षय ऊर्जा दिन म्हणून साजरा केला जातो, हे लक्षात ठेवा. 20 ऑगस्ट. तर महाराष्ट्रामध्ये ज्या 3 कंपन्या तयार झाल्या 2005ला त्याचं विभाजन करण्यात आलं. त्यामध्ये महाजेनको
महाजनको निर्मितीसाठी, समजा कोयनाचा वगैरे प्रकल्प असेल तर तो महाजनको तर्फे चालवला जातो. त्यानंतर महाट्रान्सको हे ट्रान्समिशनसाठी, म्हणजे ट्रान्सफॉर्मर वगैरे बसवले जातात किंवा जे ट्रान्समिशनच्या लाईन आहेत ते ट्रान्सको आहे. ट्रान्सकोच्या लोगो मध्ये सुद्धा अशा तारा वगैरे दाखवलेले आहेत. तर महावितरण, महावितरण हे वितरण करण्यासाठी. डिस्कॉम कंपनी, महावितरण डिस्ट्रीब्युशन कंपनी, मराठीत नाव असं म्हणून MSDCL चं नाव महावितरण असं सुद्धा ब्रँड नेम आहे. विलासराव सीएम असताना बरोबर आहे. 2005 ला याचं विभाजन झाले. ऊर्जा स्त्रोतांचे प्रकार कोणते कोणते? 2022 ला वीजची स्थापित क्षमता 4 लाख मेगावॅट एवढी होती. त्यात सगळ्यात जास्त औष्णिक स्त्रोतापासून आहे. हे तर काय तुमचं कन्फ्युजन असण्याचं कारण नाही. 60% आसपास असते ते, कमी जास्त 1-2%. जलजन्य 11 ते 12% असते. रिन्युएबल 25%, हे लक्षात ठेवा. आणि अणुऊर्जा 1.8%. यामध्ये छोटे जल प्रकल्प आहेत ते सुद्धा रिन्युएबल मध्ये येतात. वीज निर्मिती सुद्धा कोळसा 1 नंबरला आहे. त्यानंतर इतर आहे. इतर म्हणजेच काय, रिन्युएबल वगैरे असतील. मोठे जलजन्य 3 नंबर आहे. अणुऊर्जा शेवटीच असणार आहे 4 नंबरला. भारतात सगळ्यात जास्त वापर घरगुतीचा होतो, त्यानंतर औद्योगिक, त्यानंतर कृषीचा होतो. भारतात सगळ्यात जास्त वापर कशाचा आहे? घरगुतीचा. महाराष्ट्रामध्ये जर विचार केला तर महाराष्ट्रात मात्र औद्योगिक जास्त आहे, कारण महाराष्ट्रात इंडस्ट्रियलायझेशन खूप जास्त झालेलं आहे. आणि जे ऍग्रिकल्चर मेकनायझेशन झालेलं आहे ते भारतात जास्त आहे. त्यामुळे भारतात 1 नंबर औद्योगिक वापर, महाराष्ट्रात 1 नंबर औद्योगिक आहे, 2 नंबर कृषी आहे, 3 नंबरला घरगुती. इथे बाजूला लिहूनच घ्यायचं इंडिया आणि महाराष्ट्र. इथं 1, 2, 3 टाकायचं. इथे 1 नंबरला काय असणार आहे? घर. 2 नंबरला काय असणार आहे? औद्योगिक. आणि 3 नंबरला काय असणार आहे मग? कृषी. बरोबर आहे. महाराष्ट्रामध्ये मात्र सगळ्यात जास्त वापर कुठं होणार आहे? औद्योगिकला होणार आहे, कारण आपल्याकडे इंडस्ट्रियलायझेशन बाकीच्या राज्यापेक्षा खूप जास्त आहे. 2 नंबरला इथे काय असेल? कृषी. आणि 3 नंबरला मग घर. ऍग्री मेकॅनायझेशन सुद्धा महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात झालेलं आहे. आपल्याकडले जे डिझेलवर वगैरे चालवले जातात, आपल्याकडे विजेवरच आहेत बऱ्यापैकी जे पंप चालवले जातात. त्यामुळे कृषी 2 नंबरला आहे. आता रिन्युएबल एनर्जीचा जर विचार केला तर त्याच्या बाबतीत कर्नाटक, तामिळनाडू, गुजरात नंतर राजस्थान आहे आणि महाराष्ट्र 5व्या नंबरला आहे रिन्युएबलच्या बाबतीत. आता काय अल्ट्रा मेगा पॉवर प्रोजेक्ट सुरू केले जाणार आहेत. त्याच्यामध्ये तीव्र गतीने वीज निर्मितीत वाढ करणं आणि योग्य दराने वीज उपलब्ध करून देणं. अल्ट्रा मेगा पॉवर प्लॅंट म्हणजे 10,000 मेगावॅट पेक्षा जास्त जे असतील, 10,000, 6,000, ते अणु आणि कोळशामध्ये त्याची डेफिनेशन बदलली जाते. मात्र मोठे प्लॅंट असतात ते. दीनदयाल उपाध्याय ग्रामज्योती हे बघितले आपण डिटेलमध्ये HRD मध्ये. तारीख लक्षात ठेवा, 25 जुलै 2015. ग्रामज्योती म्हणजे काय? ग्रामीण भागासाठी असणार आहे. ग्रामीण घरे, सूक्ष्म लघु आणि कुटीर उद्योगाने वीज पुरवठा आणि कृषी क्षेत्राला पुरेसा वीज पुरवठा करणे. आता सौभाग्य जे आहे ते प्रत्येकाला मागेल त्याला वीज पुरवणे, 4 कोटी कुटुंबांना वीज पुरवण्याच्या उद्देशाने. आता हे शहर आणि ग्रामीण दोन्हीसाठी. दीनदयाल मात्र काय? ग्रामज्योती आहे, गावाला वीज पुरवण्यासाठी. सौभाग्य प्रत्येक घराला आहे. IPDS इंटिग्रेटेड पॉवर डेव्हलपमेंट स्कीम 2014 ला सुरू झालेली. शहरी वीज वितरण सक्षम करणे आणि वितरण जाळे सक्षम करणे. IPDS काय आहे? ते फक्त शहरीसाठी. या दोन्हीतला फरक लक्षात राहू द्या. त्याच्या तारखा महत्वाच्या. 20 जुलै 2022 ला विजेची स्थापित क्षमता 4 लाख मेगावॅट झाली होती. फक्त 4 लाख लक्षात ठेवा, पुढच्या आकडे लक्षात ठेवायची गरज नाही. वीज निर्मितीत केंद्राचा नंबर पहिला आहे, राज्याचा 26%. मात्र वाटा जर बघितला आपण, सॉरी, वाटा खासगीचा जास्त आहे. खासगीचा 1 नंबरला आहे. त्यानंतर राज्यांचा आहे, त्यानंतर केंद्राचा आहे. राज्य आणि केंद्र इंटरचेंज होतो बरेच वेळा, मात्र खासगीचा वाटा सगळ्यात जास्त आहे. थर्मल फ्युलचा जर विचार केला तर 58.5 आपण मागच बघितलं. 60% च्या आसपास वीज निर्मिती होते, ती औष्णिक स्वरूपाची आहे. औष्णिक मध्ये कोळशापासून 50.7 आहे, लिग्नाइट 1.6 आणि गॅस पासून 6.2. तर लिग्नाइट सुद्धा कोळशाचाच एक प्रकार आहे. नेव्हिलीला तिचं मोठी खाण आहे, नेव्हिली लिग्नाइट कॉर्पोरेशन. तर कोळशापासून 50.7 आणि गॅस पासून लक्षात ठेवा 6 ते 7 दरम्यान गॅस पासून तयार केलं जातं, नॅचरल गॅस पासून. पॅरिस परिषदेला अनुसरून INDC जे लक्ष ठेवलेलं आहे ते लक्ष महत्वाचं आहे. 2015 मध्ये स्थापित क्षमतेनुसार जल ऊर्जा 42-46. आता आपण टार्गेट किती ठेवलंय?
100 गिगावॅट शेवटच्या लक्षात ठेवा, हे लक्षात ठेवू नका पण कन्फ्युजन होईल तुमचं. पवन ऊर्जेसाठी 60 आहे, सौरसाठी 100 आहे. म्हणजे सौर आणि जल हे दोन्हीसाठीचं टार्गेट किती आहे? 100 गिगावॅट प्रत्येकी. प्रत्येकी महत्वाचं आहे. त्यानंतर पवनसाठी किती आहे? 60 आहे, म्हणजे किती झालं? 260. त्यानंतर बायोसाठी 10. 260 आणि 10 किती झालं? 270. आणि लघुजलसाठी किती आहे? 5. म्हणजे किती झालं? 275. आता मध्ये महाराष्ट्र सुद्धा कोळशाचा तुटवडा होता, त्यामुळं भारनियमन थोड्या दिवसासाठी चालू झालं होतं. कारण भारतातील कोळसा अपुरा आणि निकृष्ट दर्जाचा आहे आणि दळणवळणाच्या अपुऱ्या सोयीमुळे कोळसा निर्मित ऊर्जा आहे ती महाग पडते. बऱ्याच ठिकाणी बघा, इकडे वेस्टर्न साईडला ज्या महाराष्ट्राच्या ईस्टर्न साईडला जे कोळसाचे म्हणजे कोराडे असेल, खापरखेड असेल, जवळ त्यांच्या कोळशाच्या खाणी आहेत. रेल्वेतून तो वाहून आणला जातो आणि तिथं वीज निर्मिती केली जाते. त्यासोबत खनिज तेलीच्या किमती वाढतात, त्यामुळे जे 7% वगैरे ऊर्जा खनिज तेलापासून तयार केली जाते ते सुद्धा महाग होते. तर त्याच्यावर उपाय काय केले? तर 1991 नंतर वीज निर्मिती, वीज वहन खासगी क्षेत्रात खुली केली. ह्याचा अर्थ आधी नव्हती का? तर आधी पण होती, मात्र लिमिटेड होती. रिलायन्स, अदानी पॉवर किंवा बेस्ट ह्या ज्या कंपन्या आहेत त्या मुंबईमध्ये पुरवतात. टाटा पॉवर सुद्धा आहे. खोपोलीचं जे वीज निर्मिती केंद्र आहे, विद्युत वीज निर्मिती केंद्र, सॉरी जलविद्युत निर्मिती केंद्र, ते सुद्धा टाटाचंच होतं. मात्र 1991 नंतर त्याच्यामध्ये एफडीआय मोठ्या प्रमाणात आला. आता जर तुम्ही बघितलं अदानी पॉवर, टाटा पॉवर मध्ये शेअरमुळे जास्त चर्चेत आले होते. शेअरचे भाव अदानी पॉवरचे एकदम वाढले होते. मात्र खासगी क्षेत्राने जास्त त्यामध्ये सहभाग घेतलेला आहे. तर 2008 मध्ये पीपीपी ला परवानगी मिळाली, हे फक्त लक्षात ठेवायचं आपल्याला. 91 नंतर एफडीआय झालं हे तर माहितच आहे आपल्याला, हे तर तुम्ही लॉजिकला सोडवू शकता. फक्त लक्षात काय ठेवायचंय? पीपीपी ला औष्णिक विद्युत ऊर्जेत परवानगी कधी मिळाली? 2008 ला. वरील तीन क्षेत्रात 100% एफडीआय, ह्याचा तर काय डाऊट असण्याचं कारणच नाही. वीज कंपन्यांना संकटातून वाचवण्यासाठी उदय योजना सुरू करण्यात आली होती, ती आपण बघितली तिकडे. कुठं? एचआरडी मध्ये. तर महत्वाचे काय प्रकल्प आहेत? पीएम गतिशक्ती स्कीम सुरुवातीला 15 ऑगस्ट 2021च्या भाषणात 100 लाख कोटी रुपयाच्या गुंतवणुकीचा प्रधानमंत्री गतिशक्ती आराखडा जाहीर केला होता. आता लेटेस्ट योजनामध्ये त्यानुसार 13 ऑक्टोबर 2021 ला प्रधानमंत्री गतिशक्ती राष्ट्रीय बृहत आराखडा म्हणजे नॅशनल मास्टर प्लॅन प्रकाशित केला होता. त्याला परत कॅबिनेट कमिटी ऑन इकॉनॉमिक अफेअरनं मान्यता दिली 2021 ला. आणि त्याच्यामध्ये 7 महत्वाचे क्षेत्र ठेवलेले आहेत. पहिला काय असणार? गतिशक्तीमध्ये रोड, दुसरा असणार रेल्वे, तिसरा असणार एअरपोर्ट, चौथा असणार आहे पोर्ट. हे 4 झालं. त्यानंतर मास ट्रान्सपोर्ट, त्यानंतर वॉटरवेज, लॉजिस्टिक इन्फ्रास्ट्रक्चर, कारण वेअर हाऊसेस सुद्धा गरजेचे. द टू पुल फॉरवर्ड द इकॉनॉमी अँड प्रोव्हाइड मोर जॉब्स अँड ऑपॉर्च्युनिटीज फॉर युथ. नंतर राष्ट्रीय सौर ऊर्जा अभियान होतं जे सुरुवातीचं, ते जवाहरलाल नेहरूच्या अंडर सुरू करण्यात आलं होतं. त्यांच्या नावाअंतर्गत नॅशनल मिशन होतं, ते नॅशनल मिशन ऑन सोलार, जवाहरलाल नेहरू JNSSM असं नाव त्याचं होतं. जानेवारी 2010. आता लक्षात ठेवताना महिना लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आयोग विचारताना महिना विचारतात, दिवस लक्षात राहणार नाही ठेवलं तरी. त्यामुळे जानेवारी 2010 ला जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय सौर ऊर्जा अभियान सुरू करण्यात आलं. आणि हे पहिलं अभियान होतं ज्याच्यामध्ये स्पेसिफिक टार्गेट ठेवण्यात आलं होतं. सुरुवातीला 20 गिगावॅट, नंतर आता 100 गिगावॅट वाढवलेला आहे. घनकचऱ्याच्या ज्वलनापासून ऊर्जा तयार करणारा देशातील पहिला प्रकल्प पुणे महानगरपालिकेचा, हे पण लक्षात ठेवा. देशातला पहिला मल्टी मॉडेल लॉजिस्टिक पार्क जोगीधापा, आसाम. एकूण प्रस्तावित 35 पार्क आहेत. हा जो पार्क असेल तो मल्टी मॉडेल आहे आणि रेल्वे, जल, विमान वाहतुकीने जोडला जाणार आहे. पालघर जिल्ह्यातलं वाढवण हे नवीन मोठं बंदर सुरू करण्यात येणार आहे, त्याची मंजुरी मिळालेली आहे. JNPTच्या सहकार्याने ते विकसित केलं जाईल. JNPTला एक अथॉरिटी स्थापन केलेली आहे, JNPTच्या मदतीने हे विकसित केलं जाईल. महाराष्ट्रातला सगळ्यात लांब राष्ट्रीय महामार्ग कोणता आहे? NH6. आणि भारतातला सगळ्यात मोठा कोणता आहे? NH7. महाराष्ट्रातून जाणारा असं लिहायला पाहिजे, महाराष्ट्रातून जाणारा NH6. हाजिरा तो कोलकाता, तो असा आडवा जातो तिकडे खानदेश ते विदर्भात. आणि NH7 वाराणसी ते कन्याकुमारी, भारतातला सगळ्यात मोठा आहे. नंतर डीबीटी साठी पहिली योजना सुरू करण्यात आली, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर स्कीम, 1 जानेवारी 2013. सुरुवातीला पायलट प्रोसेसवर हे जिल्हे झाले, जिल्हा आले जिल्ह्यामध्ये
राबवण्यात आली होती. हे उद्दिष्ट काय होतं, डीबीटी मुळे काय होईल, भ्रष्टाचार कमी होईल, लक्ष सुधारतील त्या योजनेचे आणि अपव्यय आणि खर्चावर नियंत्रण मिळवता येईल. महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री ग्राम सडक योजना, जसं प्रधानमंत्री ग्राम सडक योजना 2000ची 25 डिसेंबर 2000ची, तसंच ही 28 ऑक्टोबर 2015ची तारीख पण लक्षात ठेवायची. 25 डिसेंबर 2000 बऱ्याच वेळा विचारलेलं आहे, हे पण लक्षात ठेवा. प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत न येणारे जे रस्ते ते मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेने जोडले जातील, कारण त्याच्यामध्ये लिमिट सांगितलं ना त्यांनी, 500 250 अशा अटी आहेत, ह्याच्यामध्ये कुठल्या अटी नाहीत. त्यासोबत शेतकऱ्यांना सौर पंप आणि ग्रीड कनेक्टेड आणि इतर नवीनीकरणीय ऊर्जा संयंत्र स्थापित करणे. आता ही कुसुमची योजना आहे, कुसुम आपण बघितलेलं आहे, सौर पंप, ग्रीड कनेक्टेड किंवा नवीनकरणीय ऊर्जा संयंत्र. आता बघा, काही ठिकाणी ग्रीड कनेक्ट होत नसेल, रिमोट एरियामध्ये असेल, वेल्ल्यामध्ये, तिथे जर सोलरवर आधारित पंप असतील ते दिले जातील. त्यामध्ये 3, 5 आणि 7 अशा 3 टाईपचे सौर पंप दिले जाणार आहेत. केंद्र राज्य लाभार्थीचा हिस्सा 3, 60, 10 अशा पद्धतीने, म्हणजे 30% केंद्र राज्य, 60% आणि लाभार्थी 10% देणार. उजाला योजना आणि उज्ज्वला योजनेमध्ये फरक आहे. उजाला कशासाठी, तर उन्नत ज्योती बाय अफोर्डेबल एलईडी फॉर ऑल. आता तुम्ही बऱ्याच ठिकाणी तसे पुण्यामध्ये पण लावले होते, स्टॉल लावले होते उजाला अंतर्गत, किंवा मग काही राज्यांनी काय केलं, त्यांच्या बिलामध्येच त्याचे बिल लावलेले आणि प्रत्येकांना ते बल्ब वाटलेले, ते बिलामध्ये ऍडजस्ट करून घेतले होते. परवडणाऱ्या दरामध्ये एलईडी बल्ब पुरवणे हा त्याचा उद्देश होता. त्यानंतर स्टेट जे रोडचा लाईटिफिकेशनचा कार्यक्रम होता, राष्ट्रीय रस्ते विद्युतीकरण कार्यक्रम, त्याच्यामध्ये सुद्धा उजाला अंतर्गत दिवे दिले जाणार आहेत. तुम्ही आता गावातले पण वीज जे नवीन दिवे आहेत ते बघा, ते एलईडीचे दिसतील तुम्हाला. गावातले पण जे लाईट, स्ट्रीट लाईट आहेत, ते सुद्धा एलईडीचे आहेत. ते उजाला योजनेअंतर्गत आहेत. त्यामुळं ग्रीन हाऊस इमिशन कमी केलं जाईल. 2020ला दोन्ही 5 वर्ष पूर्ण झालेले आहेत. तर अमृत, अटल मिशन फॉर रिज्युनेशन ऑफ अर्बन ट्रान्सफॉर्मेशन. आता रिज्युनेशन म्हणजे काय, तर त्याला आपण पुनरुत्थान म्हणतो, आणि अर्बन ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे काय, तर शहरीसाठी काय तर निगडीत असणार आहे. देशातले 500 जे शहर आहेत तिथे पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे 2015ला सुरू करण्यात आलेले. 2020 पर्यंतचा कालावधी जो होता तो 2022 पर्यंत वाढवलेला आहे. पायाभूत सुविधासाठी आधीचे JNN URM होती, जवाहरलाल नेहरू नॅशनल अर्बन रिज्युनेशन मिशन, त्या ठिकाणी आता अमृत आलेले अटल मिशन फॉर रिज्युनेशन अँड अर्बन ट्रान्सफॉर्मेशन. त्याचं लॉंग फॉर्म लक्षात ठेवा. उडान आधीच बघितलाय, हे काय डबल बघण्याची गरज नाही. मात्र शिमला ते दिल्ली इथं पहिले तिची उडान झाली होती. 2019ला 4था टप्पा सुरू करण्यात आलेला आहे. प्रादेशिक संपर्क योजना असं सुद्धा उडान योजनेचं नाव आहे. सौभाग्य योजना बघितली 2017ला. तर घरतक ऑप्टिकल फायबर योजना ही नवीन योजना आहे. ब्रॉडबँड इंटरनेट प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्यासाठी 2020ला सुरू केले. जोपर्यंत ही योजना संपेल तोपर्यंत 5G आलेला असेल आणि ह्याची गरजच नसेल. सुरू तर केलेले 2020ला राज्यातील प्रत्येक कोपऱ्यात इंटरनेटचं जाळं पोहोचवणं, हाय स्पीड ऑप्टिकल फायबर इंटरनेट सेवा पुरवणे. त्यानंतर PM वाणी, वाणीचा लॉंग फॉर्म लक्षात ठेवा, वायफाय ऍक्सेस नेटवर्क इंटरफेस. प्रश्न येऊ शकतो याच्यावर. PM वाणी म्हणजे काय, तर वायफाय ऍक्सेस नेटवर्क इंटरफेस. लॉंग फॉर्म लक्षात ठेवा. संपूर्ण देशात ब्रॉडबँड सेवा पुरवणे आणि देशात वायफाय क्रांती आणणे. प्रणित पोर्टल पॉवर ग्रिड कंपनीचे टेंडरिंग करण्यासाठी. ऑपरेशन समुद्र सेतू कशासाठी, तर कोविड-19 मुळे जे परदेशात अडकलेले त्यांना देशात समुद्रमार्गी परत आणणे. 3992 लोकांना आणले होते, तिकडे लाखात आणले, 27-28 लाख लोक आणले होते आपण. समुद्राच्या मार्गाने 3992 लोक आणलेले. आजही पण लक्षात ठेवा इस्रायलसाठी. वंदे भारत मिशन, कोविड-19 मुळे परदेशी अडकलेल्यांना 27 लाख लोकांना आपण आणलं होतं. त्यानंतर कोलकाता पोर्ट ट्रस्ट, श्यामाप्रसाद मुखर्जी असं त्याचं नाव करण्यात आलेलं आहे 150व्या वर्षपूर्ती निमित्त. आता जर सुरुवातीच्या काळात असेल तर आता जवाहरलाल नेहरू, राजीव गांधी असले काय नाव येणार नाही. श्यामाप्रसाद मुखर्जी, दीनदयाळ उपाध्याय असे नाव असतील. कदाचित नरेंद्र मोदीचं सुद्धा नाव मोठ्या बंदराला ठेवलं जाईल पुढच्या काळात. मात्र आता ती नावं नसणार आहेत. आपण काळ लक्षात आणायचा कधी आलेले, त्यानुसार आपण इलिमिनेट तर करू शकतोय. नंतर पश्चिम बंगालमधला जो 24 परगणा जिल्हा आहे तिथं अशोकनगर तेलवायू क्षेत्र, जसं आपलं बॉम्बे आहे झोन आहे, तसं तिथं सुरू करण्यात आलेलं आहे. शुद्धीकरणासाठी हल्दिया येथील इंडियन ऑइल कॉर्पोरेशन कडे ते तेल पाठवलं जाईल. अशोकनगर तेलवायू क्षेत्र कुठं आहे, 24 परगणा जिल्हा, वेस्ट बेंगॉल, ते लक्षात ठेवा. ऑक्टेन पेट्रोल आयुष्यद्वारे 1 डिसेंबर 2020ला देशातलं पहिलं 100 ऑक्टेन, ऑक्टेन हा नंबर आहे,
ऑक्टेन आणि सिटी देशातील 10 शहरामध्ये उपलब्ध, त्यापैकी महाराष्ट्रातील मुंबई येथे आयुष्याच्या मथुरा रिफायनरीत ते सुरू करण्यात आलेलं आहे. आता नॉकिंग एजंट म्हणजे काय, तर आवाज असतो तो, इंजनचा आवाज असतो, तर ते ऑक्टेन आणि सिटेन, सिटेन डिझेलसाठी असतो, ऑक्टेन पेट्रोलसाठी असतो. तर हे स्थिरतेचं मानक आहे आणि नॉकिंग टाळण्यासाठी याचा उपयोग केला जातो. आधी त्यात लीड मिसळलं जायचं, अँटी नॉकिंग एजंट म्हणून. आता दुसरे केमिकल वापरले जातात. लीड फ्री पेट्रोल आहे आता जवळपास सगळ्या पेट्रोल पंपवर. USA, जर्मनी, ग्रीस, इंडोनेशिया, मलेशिया या 6 देशात ते फक्त उपलब्ध आहे. सध्या भारतात सुद्धा ते सुरू झालेलं आहे. त्यानंतर रेल्वे 1000 मेगावॅट सौर ऊर्जा निर्मिती करणार आहे. कारण रेल्वेला जे वीज लागते, तर त्यासाठी रेल्वे स्वतःच ते तयार केलं. त्यासाठी 200 मेगावॅट पवन ऊर्जा निर्मिती त्यापैकी असेल. 500 मेगावॅटचे प्रकल्प रेल्वे इमारतीच्या छतावर आणि 500 मेगावॅट जमिनीवर. तुम्ही जर काही स्टेशन बघितलं तर वरच्या साईडला छपरावरती लावलेले आता नवीन स्टेशन जे आहेत ते. त्यानंतर रेल्वेचा जो पहिला वेस्ट वॉटर वेस्टेज पासून तयार केला नाही, वेस्ट जो कचरा आहे त्यापासून भुवनेश्वर मध्ये पहिला टाकाऊ ऊर्जा प्रकल्प सुरू झाला. तर हे पण करंटच्या रिलेटेड आहे. त्यानंतर काय, अटल बोगदा. अटल बोगदा सध्या आपण बऱ्याच स्कीम मध्ये किंवा बऱ्याच कॉलेजच्या स्टुडंटला अटल बोगदा दाखवण्यासाठी घेऊन जातोय. तर जगातला सर्वात लांब महामार्ग बोगव्यापैकी एक आहे. ह्याची बांधणी BRO मार्फत केलेली आहे. मनाली ते लाहोली तो जोडतो. रोहतांग खिंड मधून जातो हिमाचल प्रदेशमध्ये. लांबी लक्षात ठेवा, 9.02 किलोमीटर. जगातल्या सर्वाधिक उंचीवर बनवण्यात आलेला बोगदा आहे. 10,400 फूट एवढी त्याची उंची आहे. हिमालयाच्या पिरपंचाल रांगेत तो आहे. त्यानंतर बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजना, ही सुद्धा आपण HRDच्या ग्राम विकास मध्ये बघितली होती. महाराष्ट्राच्या योजना आहे. SC ST ना वीज जोडणी उपलब्ध करून देण्यासाठी योजना राबवली जाते. ST सुद्धा आहे त्यामध्ये. तर अपारंपरिक ऊर्जा निर्मितीसाठी राज्य शासनाने नवीन नवीकरणीय स्रोतापासून संलग्न किंवा पारेषण विरहित प्रकल्पासाठी धोरण स्वीकारलेलं आहे. आता बघा, पारेषण संलग्न आणि पारेषण विरहित म्हणजे काय, तर जे आपल्या ग्रीडला कनेक्टेड आहेत आणि काही ग्रीडला कनेक्टेड नाहीत. ग्रीडला कनेक्टेड नसतील त्याचा वापर तिथल्या तिथं केला जायचा. जसं कारखान्याचे कोजनरेशन प्लांट असतात, तिथल्या आजूबाजूच्या गावासाठी ती वीज वापरली जाते आणि ती विकत सुद्धा डिस्कॉम कंपन्या घेतात. तर 31 डिसेंबर 2020 ते 2025 पर्यंत 1 लाखापेक्षा जास्त क्षमतेचे पर्यावरण पूरक प्रकल्प उभारणे. आता बघा, जे बाकीचे आहेत, कोळसा निर्मिती असू दे किंवा जल असू दे, ते दोन्ही पर्यावरणाला हानी करणार आहेत. जर हे असे छोटे प्रकल्प असतील, सोलर पार्क असतील किंवा मग कोजनरेशन असतील, ते पर्यावरण पूरक असणार आहेत. कृषी पंप वीज जोडणी धोरण 2018 नंतर पैसे भरून वीज जोडणी करता जे प्रलंबित अर्जदार आहेत त्यांच्यासाठी खास कृषी पंप वीज जोडणी धोरण जाहीर करण्यात आलं 2018ला. कृषी पंपांना विकेंद्रीकृत सौर प्रकल्पाच्या माध्यमातून दिवसा 8 तास वीज पुरवठा करणे आणि डिस्ट्रीब्युशन लॉसेस कमी करणे. कारण कृषी क्षेत्र आहे ते जास्त विस्तारलेलं आहे, तिथपर्यंत आपल्याला लाईन घेऊन जाता येत नाही, किंवा बऱ्याच वेळा पावसात वगैरे काय असतं, जमीन भुसभुशीत असते, ते लवकर पडतात खांब. त्यामुळे तिथं डिसेंट्रलाइज सिस्टीम असेल आणि आजूबाजूला जे कोजनरेशन प्लांट असतील किंवा मग सोलर पार्क उस्मानाबाद मध्ये तयार झालेले ते मोठं, तर सोलर पार्क मधून जी वीज तयार होते ते ग्रीड विरहित त्यांना पुरवली जाईल. त्यासाठी कृषी पंप वीज जोडणी धोरण 2018ला आले होते. तर ह्या सोडून ज्या योजना राहिलेल्या आहेत त्या एका फाईल मध्ये मी तुम्हाला एकदम शेवटी देईन, जे डिसेंबरला वगैरे तुम्हाला देतो मी, तुम्ही ते त्यातनं करा डायरेक्ट.